94.3 टमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिलसे. आणि आज बुधवार, अर्थातच आज एक खासम खास मेड फॉर ईच अदर कपल आपल्याबरोबर नक्कीच असणार. तर पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर फळं विकणारा मुलगा ते 1000 कोटींच्या उद्योगाची उलाढाल करणारा एक अतिशय सक्सेसफुल उद्योजक, अशी ज्यांची ओळख आहे तर ते आहेत आज आपल्याबरोबर. भारत विकास ग्रुप अर्थात BVG या कंपनीचे ते मालक. हाऊसकीपिंगची कामं करत करत कोट्याधीश होताना साताऱ्याच्या या कोट्याधीश व्यावसायिकानं अनेकांना आपल्याबरोबरच रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला. सो त्यांची ही यशोगाथा आणि एकूणच त्यांचा सगळा प्रवास करिअरचा कसा घडला हे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोतच, पण त्याचबरोबर आज खास करून त्यांची मेड फॉर ईच अदर जर्नी आपण जाणून घेणार आहोत. सो कोण आहेत हे याचे खास मेड फॉर ईच अदर कपल, ऐकूया. नमस्कार, मी हनुमंत गायकवाड. नमस्कार, मी वैशाली हनुमंत गायकवाड. तुम्ही ऐकताय दिलसे RJ रसिका बरोबर 94.3 टमॅटो FM वर एकदम फ्रेश. सगळ्यात पहिल्यांदा BVG ग्रुपची ओळख तर आहेच आहे, हनुमंत गायकवाड म्हणल्यानंतर येणारी. पण त्याच्यापेक्षा वेगळं आज आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे मेड फॉर ईच अदर तुम्ही कसे आहात ते. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे की तुमची लव्ह स्टोरी आहे की अरेंज्ड मॅरेज आहे, तुमचं काय आहे? दोन्ही मिक्स आहे. म्हणजे वैशालीला बघायला गेलो होतो. उमेशच्या नात्यात वैशाली येते. उमेश आमचे व्हाईस चेअरमन उमेश माने साहेब आमचे. आणि तेलकोत आमचं काम चालू झाल्यानंतर आम्ही वैशालीला म्हटले बघायला जाऊ. आणि तिला बघायला गेल्यानंतर तिला मी म्हटलं की मला डायनामिक मुलगी पाहिजे. तर तिने लगेच मला प्रश्न म्हटला, डायना तर नको आहे ना, असं लगेच विचारलं मला. तर ते म्हटल्यानंतर मग मी म्हटलं अजून 4-5 मुली बघू आपण, एकातच लगेच फायनल करायला नको. म्हणून आम्ही अजून 1-1.5 वर्ष बसलो बघत इकडं तिकडं. मग 2-4 ज्योतिषांना पत्रिका दाखवल्या, 3 मुली फायनल केल्या. म्हणजे 5च बघितल्या, 3 शॉर्टलिस्ट केल्या. म्हटलं जास्त बघत बसायला नको. आणि मग ज्योतिषाकडे गेलो. 3 वेगवेगळे ज्योतिष होते त्यावेळेला माझे म्हणजे मार्गदर्शक. लग्नाचा महत्वाचा निर्णय कुणाला बघायचं. आणि आमचे अण्णा फडके नाही येत आता, ते असगर शेठ पुनावाला, ते खूप मोठे होते. म्हणजे मुस्लिम असून ज्योतिषाचे प्रचंड अभ्यासक होते आणि आपल्या शंकराचे परमभक्त होते. आणि आमचे स्वामी तेलकोत माझे मित्र होते, त्यांचे वडील ज्योतिषी होते. तिघांच्याकडे पत्रिका दाखवली. तिघांनी एकमतानं सांगितलं हिच्याबरोबर लग्न करा. मग पुन्हा मधल्या काळामध्ये बरेच रुसवे फुगवे आणि हिने ठरवतं ह्यांच्या रोज लग्न करायचं वगैरे वगैरे. आणि मग ते शेवटी आम्ही 2 वर्ष थांबून फायनली आम्ही 25 नोव्हेंबर 99 लग्न केलं. ओके, ग्रेट. तुम्ही काय सांगाल, सरांच्या बद्दल काय पहिल्यांदा वाटेल जेव्हा तुम्ही सरांना पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? महिलांना म्हणजे लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला फारसं हे नव्हतं, पडायचंच नव्हतं. पण आई आणि नातेवाईक सगळ्यांच्या ह्याच्यामुळे आई म्हणली आता झालं तर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करतीये, आता आपण चांगलं एखादं स्थळ बघूया आणि लग्न करूया. तर मग हे माझ्या मावशीच्याकडे माने साहेब आले होते. ॲक्च्युली ते त्यांचं स्थळ पाहायला आले होते. पण मला इंजिनियर व्हायचं होतं. आईच्या हट्टामुळे मला नाही होता आलं. मी कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पण मग माझी अशी इच्छा होती की ॲटलिस्ट नवरा तरी इंजिनियर पाहिजे. मग म्हणून मग मी आईला सांगितलं की बघणार असाल तर इंजिनियर मुलगा बघा, डिप्लोमा वगैरे नको आहे मला. मग माने साहेबांना माझ्या मावशीने सांगितलं की मुलगी आहे पण तिला तुमच्यासाठी नाही सजेस्ट करणार, कारण तिला इंजिनियर मुलगा पाहिजे. मग ते म्हणले हां आमचे साहेब आहेत, त्यांचंही लग्न करायचं आता. आणि मग मी सांगतो तुम्ही फोटो पत्रिका वगैरे द्या. मग हे पाहायला आले 2 आठवड्यांनंतर एका गुरुवारी. आणि त्यांच्यासोबत त्यांचा आत्तेभाऊ माने साहेबांनी असं 3 जण होते. मग मी पहिलं स्थळ होतं त्यामुळे थोडंसं घाबरलेले सुरुवातीला, पण हे नव्हते घाबरलेले, ते एकदम असं नॉर्मल होते. त्याचा मला खूप आनंद आला. एकतर टेलकोत आहे मुलगा, माझे वडील टेलकोत होते, परत आमचं गाव एक आहे, माझं आजोळ कोरेगाव आहे, हे कोरेगाव तालुक्यातले रहमतपूरचे, म्हणजे एकच हे नातेवाईक लागतात लांबून. पण आणि मला असं वाटलं एक 10-15 मिनिटाचा असेल हा कार्यक्रम. पण मला गप्पा असं जसं तुम्ही मारता तशा अर्ध्या पाऊण तास गप्पा मारत बसले. हां, आणि बाकीचे कोणी आहेत आम्हाला माहितीच नाही पडलं ॲक्च्युली. मग मी विचारलं की तुम्ही बाहेर देशात जाणार आहात का? तर म्हणले नाही, मला फिरायला आवडेल फक्त, मी काय भारत सोडून जाणार नाही. तर मलाही नव्हतं जायचं.
मला पुण्याबाहेर जायचं नव्हतं, हे पुण्यातच राहत होते, टेल्कोत जॉब होता, इंजिनियर होते, मग नाही म्हणायचं काही कारण नव्हतं. दिसण्याचा तर काही प्रश्नच नाही. माझ्या कितीतरी पटीने ते दिसायला छान आहे. तर म्हणजे माझ्या बाजूने नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं. आणि मला माहिती आहे माझी पत्रिका चांगली होती म्हणून. त्यांनी जशी 3 लोकांना दाखवली तशी माझ्या आईने पण 5-6 जणांना दाखवलेली. आणि त्यांनी सांगितलं की ज्याच्याकडे एक गोष्ट असेल तू गेल्यावर ते 10 होतील. त्यामुळे मला माझ्यावर थोडा विश्वास होता. परिस्थिती त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये जरी आमची फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हती, पण मला माझ्यावर विश्वास होता, कारण मी पोस्ट ग्रॅज्युएशन करता करता कायनेटिकमध्ये जॉबही करत होते. म्हणजे एक पाऊल त्यांनी, म्हणजे त्यांच्या पावलाबरोबर पाऊल नाही पण पावला पाठीमागे पाऊल टाकण्याची हे होती, माझी तयारी होती. गुड. सो इन शॉर्ट तुम्ही सगळीकडून तयार होतात की तुम्हाला सरांच्या बरोबर लग्न आणि करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. ह्याच्या मागे कारण असं आहे की मी जेव्हा 10वीत होते तेव्हा माझ्या आईने माझ्या भावाला, मला आणि बहिणीला बसवून सांगितलं की वडील माझे फार कडक आहेत, तर तुम्ही असं कुठल्या प्रलोभनाला बळी पडा तर ह्याच्यामध्ये जाऊ देणार नाही. त्यामुळे मी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये असताना कधी कोणाकडे पाहिलंच नाही. आणि ह्यांच्याकडे पाहिलं तर नाही का हा, मग मी दुसऱ्याकडे परत नाही पाहिलं. ते 2 वर्ष मधले तुम्ही म्हणाला ना, ते म्हणले की हिने ठरवलेलं, तर मी म्हटलं हा ठीक आहे, आपल्याला तसंही लग्न नव्हतं करायचं. मग आईला सांगितलं, हा आईला मी म्हणाले की माझी घाई करू नको लग्नाची, मला थोडा वेळ दे. मला माहित होते ते पुन्हा येणार म्हणून. ओके. सो एकमेकांशी लग्न कसं झालं आणि 2 वर्षानंतर सुद्धा पुन्हा त्याच मुलीबरोबर लग्न करणं, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपल्या लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात. त्या तुम्ही कितीही जरी नाही म्हटलं तरी सुद्धा ज्या जुळायच्या त्या जुळतातच. असा काहीसा एक्सपिरियन्स आपल्याला यांच्या गोष्टीवरून लक्षात येतो. पण आता इथून पुढे विचारायचंय मला की नेमक्या या दोघांना एकमेकांच्यातल्या कोणत्या गोष्टी क्लिक झाल्या. येस, आणि हे टिपिकल नवरा बायको आहेत की नाही, बघूया. विचारायचे बरेच प्रश्न. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. हनुमंतराव गायकवाड एक अतिशय यशस्वी असे भारतीय उद्योजक. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय. ते आपल्या भारत देशाचा अभिमान झालेत. 80,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. असा भारत विकास ग्रुप अर्थात BVGचे हे संस्थापक, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आज आपल्याबरोबर आहेत. त्यांची जर्नी आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. एकूणच त्यांचा हा सगळा बिझनेसचा प्रवास त्यांनी कसा सुरू केला, त्याच्या पाठीमागे इन्स्पिरेशन काय होतं हेही आपल्याला कळणार आहे. सो आज आपल्या खास ज्या गप्पा गोष्टी आहेत त्या त्यांच्या मेड फॉर ईच अदर जर्नीबद्दल. सो मला दोघांनाही विचारायचं आहे की तुम्हाला लाईफ पार्टनर म्हणून चूज करताना एकमेकांच्यातली कोणती गोष्ट क्लिक झाली होती? आवडलं म्हणजे बेसिकली स्वभावच आवडला होता. की मी म्हटलं की माझी आई खूप कष्ट करत होती त्या काळामध्ये, घरची धुणी भांडी सगळं करायची. तर त्याच वेळेला मला एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं स्थळ आलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं की 10 लाख रुपये हुंडा देऊ. मला एक खूप मोठ्या मध्यस्थांनी मध्यस्थी केली होती की 10 लाख हुंडा देऊ, आणि मग तू तसा गरीब आहेस, तुला चांगलं होईल. मला माझ्यावरती विश्वास होता की काहीतरी करता येईल. पण घराला सगळ्याला घरपण देणारी एक मुलगी पाहिजे होती, जी आईला सांभाळून घेईल, भविष्यात मुलांची काळजी घेईल, शिकलेली असेल. आणि तिला एकदा मी विचारलं तुला नोकरी करायची का नाही करायची, तर ती म्हटली तुम्ही म्हणाल तसं. म्हणजे हे महत्त्वाचं होतं. कारण जरी म्हटली असती की मला नोकरी करायची आहे, कारण मला त्यावेळेला मी माझा व्यवसाय चालू झाला होता आणि व्यवसायाला वाहून घ्यायला लागतं. तर ती जर म्हटली असती की मला नोकरी करायची, मला माझं करिअर करायचं आहे, ती म्हटली तुम्ही म्हणाल तसं. आणि ह्या एका शब्दावरती की घर चांगलं आहे, म्हणजे त्यांचं घर आमच्यापेक्षा चांगलं होतं ती म्हणती, तरी आमचं आपलं छोटं 2 खोल्याचं घर होतं, त्यांचा बंगला होता वगैरे वगैरे, सगळं चांगलं होतं तिचं. पण तिच्या वडील टेल्कोत कामाला, आमची आई शिक्षिका. टेल्कोचा पगार जास्तच असतो, शिक्षिकाचा पगार कमी असतो. पण ती ह्या जी म्हटली की मी तुम्ही म्हणाल तसं करेन, त्याच्यावरती म्हटली की ठीक आहे, म्हणजे पत्रिकाही चांगली, स्वभावही चांगला आहे आणि सगळं चांगलं आहे. त्यावर म्हटलं ठीक आहे. मग आता जेव्हा तुम्ही हो म्हटलं लग्नाला, त्याच्यानंतर ऍक्च्युअली लग्न व्हायला किती वेळ गेला? 9 महिने गेले. साखरपुडा आणि लग्न साखरपुडा झाला आणि 25 नोव्हेंबरला लग्न झालं. ओके. मग या मधल्या 9 महिन्यात तुम्हाला असं हे नव्हतं ना की आता काय नाही होय म्हणणार नाहीत ना वगैरे, अशी खात्री होती की आता होय म्हणजे होयच आहे सगळं? नाही, आधीच 1.5 वर्ष लावलं होतं. असं काही वाटलं नाही मला तेव्हा. म्हणजे मी जात होते आधी त्यांच्याकडे. साखरपुडा झाल्यानंतर बरेचदा असं सण आला आणि याला जायचे मी.
ओके, मग त्या दिवसांमधली किंवा एकूणच एक आठवणीतली गिफ्ट तुम्ही काय सांगाल सरांनी तुम्हाला दिली? त्यांनी मला गिफ्ट काय दिले नाही आतापर्यंत, मटेरियलिस्टिक ह्याच्यामध्ये मीच सगळे गिफ्ट दिलेत त्यांना. किती वर्ष झालीत लग्नाला? मग आता 20 वर्ष होतील 20 वर्षात यंदा. एकही गिफ्ट दिली नाही सरांनी तुम्हाला गिफ्ट? असं एकदा कोणाकडे तरी गेले होते, तिथे साड्या देणारा आला होता त्या मॅडमच्याकडे, तर मग त्यांनी सजेस्ट केलं की ह्या खूप छान साड्या असतात वगैरे. मग तेव्हा मात्र एक ढिगभर असं म्हणतात ना तसं एक 10-12 साड्या घेऊन आले होते ते आम्हाला. म्हणजे एकदमच तुम्हाला घेऊन टाका. हा, मग ते असंच असतं त्यांचं. नल्लीला गेले कुठे चेन्नईला की मग एकदम 7-8 गोष्टी घेऊन येतात आणि मग तेच गिफ्ट असतं. अच्छा, मग तुम्ही कधी हट्ट नाही करत मला गिफ्ट हवी आहे? बऱ्याच जणींचे असतात. नाही, म्हणजे त्यांचा रुमालही मीच आणते ना, मग ते सगळ्या गोष्टी मीच बघते. मग मला माहिती आहे आणि मी थोडी चूजी आहे, त्याच्यामुळे मला नाही असं वाटत की त्यांनी असं स्पेशली वेळ काढून माझ्यासाठी काही करावं. ओके ओके. सर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला आठवणीतली गिफ्ट वहिनीने दिलेली कुठली? मला सगळं तीच आणते माझं, म्हणजे रुमाल, नॅपकिन पासून सगळं मीच आणते. ओके, सो अशी आठवण लग्नाच्या आधीपासून तीच आणायला लागली होती. ओके, तुम्ही तेव्हापासूनच सोपवून टाकलं का की हे डिपार्टमेंट? त्याच्या आधी आई करायची. अच्छा, म्हणजे कपडे अगदी सगळेच बनियनपासून सगळं आई घेऊन यायची. आता ही घेऊन येते. मी कपडे आणायला वगैरे कधी जात नाही. माप द्यायला कधी कधी मापवाला सुद्धा घरीच येतो. आता माप घेऊन जातो आणि ते शिवून टाकतो. मी काय असं, मी पण त्या मटेरियलिस्टिक ह्यात फार नसतो. ती पण नाही. फक्त तिला काय आवडलं, म्हणजे मला असं वाटतं कुठं गेलो तर, एकदा चेन्नईला गेलो होतो, त्या साडीचं मोठं कुठलं दुकान वैशाली, नल्ली दुकान, 3 मजल्या साडीचं दुकान. त्यांनी दाखवली ही साडी चांगली, मला चांगली वाटली, ही साडी चांगली, मला चांगली वाटली. अशा एक 15-20 साड्या एकदम घेऊन आलो तुम्ही. तिला म्हणलं हे तुला साड्या मला आवडल्या, ह्या सगळ्या घेऊन टाक म्हणलं तुला. ती म्हणली हा कलर मला आवडत नाही, तो आवडत नाही. म्हणलं तर वाट मग दुसऱ्यांना. ओके, ठीक आहे. ऐकताय ना, म्हणजे अगदी टिपिकल नवरा बायकोंच्या मध्ये अशा ज्या गोष्टी असतात की नवरे लोक काहीतरी हौसेने एखादी गोष्ट आणतात पण बायकोला ती नाही आवडत आणि मग पुन्हा गोष्टी अशा गिफ्ट्स वगैरे द्यायच्या की नाही असा प्रश्न अहोंना पडत राहतो. येस, अशा गोष्टी यांच्यामध्ये सुद्धा नक्कीच असं बरंच काही आपण जाणून घेणार आहोत. लग्नानंतर फॅमिली ॲडजस्टमेंट्स त्यांनी कशा गेल्या किंवा स्ट्रगल सपोर्ट कसा होता एकमेकांना, विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात, दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज मेड फॉर ईच अदरमध्ये खास कपल आहे आपल्याबरोबर, BVG ग्रुपचे संस्थापक MD हनुमंतराव रामदास गायकवाड आणि सौ वैशाली गायकवाड. गायकवाड सरांनी हजारो कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून दिला हे तर मी मगाशीच सांगितलं. म्हणजे 2020 पर्यंत त्यांचं ध्येय आहे ते 2 लाख कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून देण्याचं. तसंच पंतप्रधानांनी आपल्या देशविकासाअंतर्गत ज्या काही योजना मांडलेल्या आहेत याच्यामध्ये स्वच्छता, कचरा निर्मूलन, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन असे जे प्रकल्प आहेत हे या BVG ग्रुपकडून सुद्धा अंमलात आणले जातात. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच, पण त्याचबरोबर खास मेड फॉर ईच अदर जर्नी आपण त्यांची जाणून घेतो आहोत. सो मला तुम्हा दोघांना आता विचारायचं आहे की लग्नानंतर काही फॅमिली ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्या लागतात किंवा लग्नानंतर सासूबाईंनी एकमेकांच्या काही मंत्र दिलेले असतील एकमेकांना चांगलं लाईफ जगण्यासाठी, तर ते कोणते सांगाल तुम्ही? तिलाच ऍडजस्ट करायला लागलं आमच्या घरात बाकीच्यांच्या बरोबर, पण तिनं केलं ऍडजस्ट. थोडे दिवस थोडा त्रास झाला, पण त्रास पण नाही झाला असं म्हणतायत. पण एक वातावरण नवीन असतं, स्वभाव वेगळे असतात, उठण्याच्या सवयी, कुणाला चहा आवडतो, कुणाला कॉफी आवडती, त्यामुळे थोडंसं पण शिवज नाही मला काय. तुम्ही काय सांगाल तुमच्या ॲडजस्टमेंट्स लग्नानंतर? आपण हे का करतोय? जो इंटरव्ह्यू ऐकणाऱ्यांच्या मध्ये तुमच्यासारखं एखादं कपल नवीन तयार होत असेल तर त्यांना काही छान गोष्टी ऐकता येतात की बाबा आज आपण गायकवाड सर किंवा मॅडमना एवढं मोठं म्हणून बघतोय, त्याच्या पाठीमागं त्यांच्या दोघांचा हा प्रवास असा आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना ते एक सिदय म्हणून मॅडम होत्या आम्हाला मराठीला, तर त्या म्हणाल्या की मैत्री करताना कॉलेजमध्ये कोणालाही स्वीकारताना गुणदोषासकट स्वीकारायचं. मी ह्यांना जेव्हा स्वीकारलं पहिलं आणि म्हणल्याप्रमाणे शेवटचं, तर गुणदोषांसोबतच स्वीकारलं. तर त्यांच्यातले दोष पाहण्यामध्ये मला इंटरेस्टच नव्हता. मग बाकीच्यांचं हे ओघाने आलं. मग यांना एकट्याबरोबर लग्न केलेलंच नसतं ना आपण. म्हणजे जे माझी आई करत होती, मावशी करत होती, तेच मी केलं. म्हणजे घर आलेले लोक, त्या सगळ्या टिपिकल प्रोसेसमधून सगळ्यांनाच जावं लागतं. नक्की. पण मग पर्सनल तर ठीक आहे, पण सासरच्या लोकांच्या बरोबर पण एक ऍडजस्टमेंट असते की बाबा. नाही, सासूबाई माझ्या शिक्षिका होत्या आणि दीर डॉक्टर आहेत. 4 वर्षांनंतर छोटी जाऊ आली, मग ती माझ्या बहिणीसारखीच आहे मला. आणि माझा स्वभाव असा भांडखोर नाही, त्यामुळे मी सगळ्यांबरोबर असं घरातलं वातावरण आपल्यामुळे खराब होऊ नये याची जबाबदारी घेतली मी. येस. मग सासूबाईंनी तुम्हाला शिकवलेली एखादी छानशी गोष्ट कुठली की जी तुम्हाला लाईफ टाईम उपयोगी पडली?
एकदा असंच थोडंसं काहीतरी झालेलं घरामध्ये, तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आणि त्या मला म्हणाले की वादळ जेव्हा उठतं, वावटळ उठते, तेव्हा धूळ जमिनीपासून वर उडते, पण ती काही वेळाने खालीच बसते जमिनीवर. तर असं जर का तुमच्या दोघांमध्ये काही झालं तर त्या परिस्थितीनुसार झालं असेल तर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, ते परत सगळं तुझ्याचकडे येणार आहे माघारी. पैशांच्या असू शकतात, प्रलोभनाच्या, कशाच्याही असू शकतात. आता ती गोष्ट मी कायम डोक्यामध्ये ठेवलेली आहे. क्या बात आहे, खूप छान मंत्र आहे आणि हा लिस्नर्सना पण उपयोगी पडेल. सर, तुमचा रॅपो यांच्या आई वडिलांच्या बरोबर कसा होता? म्हणजे ती एक ऍडजस्टमेंट असते, 2 घरांचं पण लग्न असतं ते. तसे काही नाही, ते आपले चांगले लोक आहेत. पहिल्या लग्न झालं की पहिली 2-3 वर्ष किती धोंडा जेवायला बोलवायचे, कपडे बिपडे घ्यायचे. आता मी त्यांना म्हणतो धोंड्याला बोलवत नाहीत ते, बोला. आता ते चांदीची निरंजन वगैरे देतात, ताटावर निरंजनावर आले. ते पहिले 2-3 धोंडे केले. 25 नाही झाली, 99 झालं. आता 19 झाली, 19 वर्ष झाली. ती मी म्हणतो त्यांना तुम्ही मला काही जास्त देत नाही, पण माझा वेळ घालून येतो म्हणलं तुमच्याकडे. म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे जावई बापू जे आहेत ते आपल्या सासूरवाडीबद्दल कधी कधी अशीच मतं व्यक्त करताना आपण इतर ठिकाणी सुद्धा ऐकतो. गायकवाड सर सुद्धा असेच हसी मजाकमध्ये असंच काहीच बोलतायत. सो आपण त्यांना विचारणार आहोत पुढे जाऊन की लाईफमधला त्यांच्या स्ट्रगलिंग पॉईंट कुठे होता, की जिथे एकमेकांना सपोर्ट केला, की जो अतिशय महत्त्वाचा ठरला. विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात, दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर एक खूपच खास असं मेड फॉर इच अदर कपल आहे. ते म्हणजे BVG ग्रुपचे सर्वेसर्वा श्री हनुमंतराव गायकवाड सर आणि सौ वैशाली गायकवाड. आता गायकवाड सरांचा जन्म झाला तो सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर या ठिकाणी. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. 6वीमध्ये असताना हे सगळे उदरनिर्वाहासाठी म्हणून पुण्यामध्ये आले. परिस्थितीमुळे पुण्यामध्ये एका छोट्याशा खोलीत अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ते राहायचे. अनेक अडचणी आल्या, पण लहानपणापासून गायकवाड सर अतिशय हुशारही होते आणि त्यांची जिद्द अफाट होती. मेहनत करण्याची तयारी होती आणि म्हणूनच अनंत अडचणींवर मात करत 10वीमध्ये त्यांनी 88% मार्क्स मिळवले. नंतर मग डिप्लोमाच्या 2ऱ्या वर्षाला असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं, पण त्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्यांनी आपला डिप्लोमा पूर्ण केला आणि VIT पुणे या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं. या शिक्षण काळामध्ये त्यांनी अगदी ट्युशन क्लासेस घेण्यापासून ते अनेक पार्ट टाइम कामं करून स्वतःचा शिक्षणाचा खर्च भागवला आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबालाही आधार दिला. मग पदवी शिक्षण पूर्ण होताच 1994मध्ये ते टेल्को म्हणजे आत्ताचं जे टाटा मोटर्स आहे ना, तिथं ट्रेनी इंजिनियर म्हणून रुजू झाले. आता त्यांचा हा करिअर प्रवास पुढे कसा झाला आपण ते त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोतच, पण आज खास गप्पा गोष्टी आहेत त्या त्यांच्या मेड फॉर इच अदर जर्नीबद्दल. आता मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की आपल्या लाईफमध्ये आपल्याला प्रत्येकाला काही ना काही स्ट्रगल करावं लागतं आणि या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आपण जेव्हा एकमेकांना सांभाळून घेतो, एकमेकांना सपोर्ट करतो, तेव्हा त्याचा पुढे लाईफ टाईम आपल्याला खूप बेनिफिट होत असतो. सो तुमच्या लाईफमधले असे पॉईंट्स कुठे होते की जिथं स्ट्रगल सपोर्ट खूप महत्त्वाचा मिळाला, काय सांगाल? लग्न झाल्यानंतर आदिती लगेच आमची झाली आणि आदिती झाल्यानंतर मी त्यावेळेला राजीनामा दिला टेल्कोचा आणि मग व्यवसाय वाढवण्यासाठी बेंगलोरला काढली, चेन्नईला काढली, हैदराबादला काढली. त्यावेळेला मला विमान प्रवास परवडत नव्हता, पण मी गाडी घेतली होती आणि आमचा जगन्नाथ जो आता सध्या गाडी चालवतो तो 20 वर्षापासून गाडी चालवतो माझी. त्या मी सुमो गाडी घेतली होती. सुमो गाडी घेऊन मी बेंगलोरला जायचो, बेंगलोरनं हैदराबादला, चेन्नईला असं आणि 20 दिवस जाऊन माघारी यायचो. एकदा घर सोडलं की 20 दिवसांनीच माघारी यायचो. पण ती कधी म्हटली नाही की तुम्ही असं का फिरताय. म्हणजे शी ऑलवेज एनकरेज की तुम्हाला जे पाहिजे ते करा. तेव्हा हे जे आणि आता देखील म्हणजे आता विमानानं फिरतो, पण आठवड्यातले महिन्यातले कधी 20 दिवस कधी 25 दिवस पुण्याबाहेर असतो, पण कधी तक्रार नसते. म्हणजे आम्ही 2-3 वर्षातनं कधीतरी एकदा हॉटेलमध्ये जातो, 4-5 वर्षांना एकदा काहीतरी पिक्चर बघतो. पण तिचं आणि मुलींचं आहे. आदिती आर्या देखील इतक्या चांगल्या आहेत की त्या देखील कुठला हट्ट करत नाहीत की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. सगळे म्हणजे आपले समंजस आहेत आणि कुठले असे भपके नाहीत आम्ही करत, मी पण करत नाही आणि मुली पण करत नाहीत, वैशाली पण करत नाही. त्यामुळे आहे ते एकदम उत्तम चालतं. तुम्ही काय सांगा स्ट्रगल सपोर्ट? हां, मधल्या काळामध्ये म्हणजे मुलं लहान असताना थोडं ॲडजस्ट करायला थोडं हे जायचं, मला जड जायचं. कारण बरेचशा मुलांचे दोन्ही पेरेंट्स असतात, इंटरव्ह्यूला असतात, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असतात. माझ्या मुलांना काही बक्षिसं मिळाली त्या कार्यक्रमात असतात, मग यांना वेळेनुसार जमायचं नाही. मग थोडं मनाचं थोडं हे होतं. आणि आपल्याकडे हे आहेच की तुला असं कसं चालतं वगैरे असं सगळ्या जणी म्हणतात, मैत्रिणी किंवा नातेवाईक.
तर चालतं म्हणण्यापेक्षा ते काय करतात ते मला माहिती आहे आणि मग त्यांना सपोर्ट करणं गरजेचं वाटतं मला. आणि जेव्हा कोणी घरी येईल त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. मग आपणच मूड गेलेला आणि भांडणाच्या आवेशात असलं तर मग ते आत्ता 5 दिवसांनी घरी येतात, मग नंतर 2 आठवड्यांनी येतील. त्याची जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळे मी असं वातावरण कायम ठीक राहण्याचंच हे केलं. आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या ध्येयाला आपण सपोर्ट नाही केला तर मग उपयोग नाही असं वाटतं. बरोबर आहे. हे त्यांचं जेवढं मोठं आहे ना तेवढं त्यांचा स्ट्रगल पण सुरू असतो तिकडे. हो, असतो ना. सो तुम्हाला कधी असं जाणवलं की बाबा थोडं इकॉनॉमिकल क्रायसिस आहे किंवा काहीतरी यांना प्रॉब्लेम, तेव्हा तुम्ही त्या गोष्टी कशा फेस केल्या मग? मी थोडं फायनान्स हे शिकलेले आहे, त्याच्यामुळं मी प्रोव्हिजनल आहे मी स्वतः. मग त्यांना माहिती पडत नाही कधी कधी मी माझ्या घरातल्या काही ॲडजस्टमेंट करते वगैरे. पण मी असं त्यांना म्हणत नाही की पैसे संपलेत आणि मग असं काय करायचं आता, डोक्याला हात वगैरे लावून मी नाही बसत. त्यांच्या लेवलला त्यांच्या गोष्टी खूप मोठ्या असतात, पण माझ्या बाजूनी ज्या सपोर्ट करण्याच्या गोष्टी आहेत ती जबाबदारी मी सांभाळते. ओके. सो इन शॉर्ट तुम्ही घरामधलं जे काही मॅनेजमेंट आहे ती प्रॉपर तुम्ही सांभाळता की त्यामुळे त्यांना तो त्रास सहन करावा लागू नये एवढी नक्की जबाबदारी घेत आहे. अजून मग मला विचारायचं की सर कधी तुम्हाला असं दिसलं की डिप्रेस्ड आहेत, थोडेसे थोडा त्रास आहे आणि तेव्हा तुम्ही त्यांना कधी सांभाळून घेतलं? खरं सांगू का, मी त्यांच्यामध्ये पाहिलाय शिवाजी पाहिलाय मी त्यांच्यात. तर मग ते असं डिप्रेस झाले किंवा असं थोडं कधीतरी होतो माणसाला त्रास, तर मी तेव्हा तेच सांगते. त्यांच्याकडे गाडी नव्हती महाराजांकडे, ना मोबाईल होता, ना कुठल्या सोयी सुविधा होत्या, तरी ते महाराष्ट्रातून आटकेपार गेले, सुरतेला गेले, इकडे तंजावरला गेले. आता तुम्ही जगभर जायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. क्या बात आहे. आणि कष्ट कोणाला नाही, त्रास कोणाला नाही. हे थोडी फेज आहे, त्याच्यातून आपणच ताकदीने उभं राहिलं आणि ती सहनशक्ती त्यांच्याकडे आहे, तर मग त्यांचा जन्मच त्यासाठी झालाय असं वाटतं मला. हे जर घरातूनच तुम्ही म्हणत असाल तर हा. आणि माझ्या मुली आहेत ना, त्यांना कळतं की वडील बाहेरून आले की त्यांच्या चेहऱ्यावर काय ताण आहे, तर मग त्या विचारतात आणि मग त्या रिलीज करतात त्यांना की काय प्रॉब्लेम होता, आज कोणाचा फोन आला होता, किंवा तुम्ही फोनवर बाहेर बोलत होता, मग मी बोलू का त्या काकांबरोबर, असं मुली म्हणतात. किंवा त्यांना बोलवून घ्या, मग आपल्या घरी आपण डिस्कशन करू असं. ओके सर, हे खूप छान आहे ना. म्हणजे तुम्ही एवढं बाहेर मोठं क्षेत्र सांभाळत आहे, घरातून एक मेन सपोर्ट असणं, घर शांत असलं की बाहेर तुम्ही कितीही आघाड्यांवर लढू शकता. सो ही खूप छान गोष्ट आहे. आणि जसं त्यांनी आता म्हणलं की तुमच्यामध्ये त्या शिवाजी बघतात, ते तर तुमचं एक दैवत आहेच आणि विवेकानंद हे पण तुमचं दैवत आहे. तर मग तुम्ही काय सांगाल की विवेकानंद आणि शिवाजी महाराज यांच्याकडून तुम्ही कुठल्या गोष्टी घेतल्या आहेत, गुण असं म्हणूया? विवेकानंद आणि शिवाजी हे घरापुरते मर्यादित नाही आहेत, हे आयुष्य व्यापून टाकणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि विवेकानंदांचं एक वाक्य म्हणजे मन आणि त्याची शक्ती, एक फार महत्वाचं. मी खूप विवेकानंद वाचतील नाही आहेत, पण एक त्यांचं पुस्तक मन आणि त्याची शक्ती वाचलं की सगळी ताकद तुमच्या मनात आहे. तुम्ही ज्या ताकदीनं एखादी गोष्ट ठरवता त्या ताकदीनं गोष्टी होतात. फक्त किती प्रामाणिकपणे तुम्ही मनात ठरवताय, किती हेतू चांगला आहे, त्याच्यावरती त्या गोष्टीचे परिणाम होतात. त्यामुळे ते करतो मी. आणि दशदिशा जेव्हा अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजत पुढे चला. आज दशदिशा उजळल्या असतील, किंचित उजळल्या, तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजच कोणालाच चुकली नाही. म्हणजे लढाई रोज लढायला लागते, लढाईंची पातळ्या बदलत जातात, वेगवेगळ्या पातळ्यावरती लढाई होत असतात, पण ती लढाई संपत नाही. सो हा एक विवेकानंद. आणि छत्रपती काय विषयच नाही, म्हणजे प्रचंड, म्हणजे सगळ्यांना एका नजरेने मी बघतो आणि जगतो तसं, की माझ्याकडे लहान मोठा असं काही हे नसतो. म्हणजे माझा सगळ्यात लहानातला लहान माणूस असेल किंवा मोठ्यातला मोठा असेल, मी सगळ्यांना एकच रिस्पेक्ट देतो, म्हणजे मनापासून देतो. म्हणजे असं सांगण्यासाठी नाही करत, एक टीम म्हणून, एक फॅमिली म्हणून कंपनी किंवा कुटुंब चालवायचा प्रयत्न करतो. आणि वैशालीचा प्रचंड सपोर्ट आहे. म्हणजे हे घर प्लॉट वैशालीने घेतल्यानंतर 2 वर्षांनी मला सांगितलं, म्हणजे असं पटणार नाही कोणाला, पण तिने प्लॉट खरेदी केल्यानंतर 2 वर्षांनी मला सांगितलं की प्लॉट खरेदी केला, वैशालीने प्लॉट खरेदी केला. आदिती आर्या कुठल्या शाळेत ऍडमिशन घातलं सगळं तिचं ती बघते. त्या सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हर ठेवायची आपली ऐपत नव्हती, तर तीच स्वतः ड्रायव्हिंग करून घेऊन जायची. म्हणजे ती सकाळी आदितीला शाळेत घेऊन जायची, मुंड्रॉपला तिथं थांबून बसायची, 3 तास तिथं बसायची, परत माघारी यायची. आर्याला शाळेत घातले. मी ती म्हटली ते बरोबर आहे मगाशी, की मला खरंच त्यांच्या कुठल्या गॅदरिंगला जाता येत नाही. मी 10 वर्षात एखाद्या गॅदरिंगला गेलो असेल, पण सगळं तिचं ती करते. म्हणजे मला त्याचा अजिबात ताण नसतो.
पण चांगल्या पद्धती हसत खेळत करत असते. खूप छान. तो सपोर्ट आहे आणि एक इन्स्पिरेशन तुम्हाला घरातूनच आहे की तुम्ही जग जिंकायला पाहिजे. हे जे त्या म्हणतात की शिवाजी महाराजांनी हे जिंकलं तर तुम्ही ते जिंकलं पाहिजे. सो जेव्हा घरातूनच तुम्हाला असं बुस्टिंग आहे आणि सपोर्ट आहे तेव्हा तुम्हाला एक एनर्जी नक्कीच मिळत असेल की सो ही सगळ्या घरातल्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे गोष्ट जी त्यांनी तुम्हाला दिली ती. ओके. सो नक्की सरांच्या लाईफवरती शिवाजी महाराज आणि विवेकानंद यांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि कोणत्याही प्रकारचा तक्रार किंवा हट्ट नाही, वातावरण हलकं फुलकं ठेवायची जबाबदारी वहिनीने सांभाळली आणि त्यांचं मुळात सरांचं ध्येय मोठं आहे आणि ते साकारण्यासाठी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे हे जेव्हा त्यांनी स्वतःला समजावून घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला तेव्हाच सर बाहेरच्या क्षेत्रामध्ये इतकं मोठं कार्य आजही करू शकतात. तेव्हा आपल्या घरातल्या प्रत्येकीने हे लक्षात ठेवायला हवं की खरोखरच आपला लाईफ पार्टनर जर खूप मोठं काहीतरी काम करतोय तर त्याबद्दल छोट्या छोट्या कुरकुरी तक्रारी न करता त्यांना सपोर्ट करून पुढे जाण्याचं एक बळ आपण द्यायला हवं है ना. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्या बरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आणि आज आपल्याबरोबर आहे खास मेड फॉर ईच अदर कपल हनुमंतराव गायकवाड सर आणि सौ वैशाली हनुमंतराव गायकवाड. भारत विकास ग्रुप अर्थात BVG ही एकात्मिक सेवा मोहीम नेतृत्व करणारी एक खास संस्था आहे. आता BVGचे जे महत्त्वाचे कस्टमर्स आहेत तर त्यांच्यामध्ये पंतप्रधानांचं ऑफिस आहे, राष्ट्रपती भवन याचा समावेश आहे, घराची व्यवस्था, हॉस्पिटलची देखभाल, लँडस्केपिंग, बागकाम, पुरवठा, वाहतूक, बांधकाम, विद्युत कामं, रुग्णवाहिकेची सेवा, औद्योगिक शहरी कचरा व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या सुविधा खाजगी आणि सरकारी संस्थांना BVGच्या माध्यमातून पुरवल्या जातात. BVGनं आपली सेवा आता फक्त भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्याला सुद्धा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. सो BVG ग्रुपचं काम खूप मोठं चाललेलं आहे. 80,000पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये काम करतात. तर त्याच्याबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण सर मला तुम्हाला आत्ता विचारायचं आहे की एकूणच तुमचा हा जो एक करिअरचा प्रवास जो आहे तर तो नेमका कसा सुरू झाला, कसा सक्सेसफुल होत गेला, काय सांगाल? प्रवास सुरू झालाच रहमतपूर, कोरेगावचा जन्म रहमतपूर गाव, सातारला शाळेत शिकायला होतो. 6वी जाईपर्यंत 10x10च्या खोलीत राहत होतो. घरात लाईट नव्हती. लाईट असल्या माणूस श्रीमंत वाटायचा. नंतर पुण्यात शिफ्ट झालो 9 फूट बाय 11 फूट या खोलीत. तेव्हा पुण्यात जायला 1 रुपया, शाळेत जायला तिकिटाला पैसे नसायचे. पण त्यावेळेला आघात झाले. म्हणजे आईचं मंगळसूत्र 500 रुपयाला घाण टाकलं, आईचं कानातलं 200, वडील आजारी पडायचे, पैसे नसायचे. त्याच्यामुळे वाईट वाटायचं की असं का होतं. आणि मग त्यावेळेला 9वीत असताना जेव्हा प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं विवेकानंदांचं व्याख्यान ऐकलं तेव्हा ते दैवत म्हणून ठरवलं. तसंच छत्रपतींना दैवत ठरवलं आणि हे मार्गक्रमण करत गेलो. 10वीला चांगले मार्क मिळाले. लवकर पटकन पैसे कमवायला मिळतील म्हणून डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. सेकंड इयरला असताना वडिलांचं निधन झालं. वडिलांची इच्छा होती मी IAS व्हावं. मला औरंगाबादला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत होतं. आई म्हटली की पुण्याबाहेर जाऊ नको, कारण आजी आजोबा आमचे पुण्यात राहिले. दत्ताभाऊ दत्तात्रय तो बरोबर होता, तो शाळेत होता दत्ता आमचा. आणि पुण्याबाहेर जाऊ नको, पुण्यातच थांब. मग घरापासून लांब 21 किलोमीटर लांब जे कॉलेज होतं तिथं सायकलवरनं जायला चालू केलं. पहिली फी आईने 12,000 रुपयाची भरली कर्ज काढून. त्यानंतर मग सगळे पैसे कमवायला चालू केलं. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. जामसॉसच्या बाटल्या विकल्या, डिप्लोमाचे क्लासेस घेतले, असं बरेच उद्योग केले. आणि त्यावेळेला 91 साली मी 18 वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेला भारत विकास प्रतिष्ठान नावाची संस्था काढली की भारताच्या विकासासाठी आपण काहीतरी वेगळं काम करायचं. भारत विकास प्रतिष्ठान संस्थेचा लोगो काढला. भारताचा नकाशा, मागं सूर्य आणि मध्ये एक पणती की भारताच्या विकासासाठी काहीतरी काम करायचं. आणि काय करायचं माहित नव्हतं पण वेगळं काहीतरी काम करायचं. आणि मग टेल्को ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मग टेल्कोत नोकरीला लागलो 94 साली. आणि कुठं जिथं जाईल तिथं आपलं म्हणून काम करायचं, म्हणजे दुसऱ्यासाठी काम करायचं. म्हणजे ऐकणाऱ्यांना मी हेच सांगेन की जिथं कोणी काम कुठल्या दुसऱ्यासाठी काम करत असेल तरी माझ्यासाठी काम करतं, कारण त्या कंपनीत तुमचं घर चालतं, पगार मिळतो, त्याच्या ऋणात राहून काम केलं पाहिजे, माझं म्हणून काम केलं पाहिजे. तसं मी चालू केलं की मला 8,000 रुपये पगार होता आणि वायरिंग हार्नेसचा आमचं स्टॉक ॲब्सोल्यूट झाला होता 2.5 कोटी रुपयाचा. तो वाचवायचं ठरवलं मी आमच्या मॅनेजर लोकांना विचारलं. ते म्हणले काही गरज नाही. तर म्हटलं साहेब नाही तसं वाचवूया. आणि मी आमच्या त्या कंपन्यांना ज्या सप्लायर कंपनी त्यांच्याकडे बरोबर घेऊन जवळपास 2.5 कोटी रुपये वाचवले. म्हणजे माझा वर्षाचा पगार 1 लाख रुपये असताना कंपनीची 250 वर्षाचा पगार मी कंपनीचा कमवून दिला माघारी, 250 वर्षाचा. आणि रोज चांगलं पेरत जायचं. म्हणजे मी कायम हे ठरवतो की रोज चांगल्या गोष्टी करत जायचं. तर ते रोज चांगलं पेरत गेल्यामुळे मला एकदा आमच्या नाथसाहेबांनी 97 साली बोलवलं जानेवारी महिन्यामध्ये की बेटा तुम बहुत अच्छा काम कर, तुम्ही क्या चाहिए. तर साहेब म्हटलं मला काही नको, पण माझ्या गावची रहमतपूरची काही मुलं माझ्याकडे नोकरी मागायला येत आहेत, त्यांना काहीतरी काम द्या. काय काम करतील तर म्हटलं हेल्परचं काम द्या. तर म्हटलं हेल्परचं काम नाही, हाऊसकीपिंगचं आहे, करतील का. तर मी लगेच हो म्हणून सांगितलं.
नाही म्हणायचं माझ्या स्वभावात नाही. लगेच हो म्हणून सांगितलं. आणि आमचे उमेश माने साहेबांना लगेच विचारलं की साहेब उमेश आमचा थोडासा ताकदीचा माणूस आहे, रिझल्ट ओरिएंटेड काम करतो. तर उमेशरावांना विचारलं की साहेब तुम्ही हे काम बघाल का, आणि लगेच त्यांनी एका क्षणात हो म्हटलं. म्हणजे आज जे काही यश मिळालं ते खरं यशाचं श्रेय माझ्या सगळ्या टीमला जातं. म्हणजे मी विचार देऊ शकतो पण काम सगळी टीम करते. म्हणजे 80,000 लोकांची आता बीव्हीजी टीम आहे. 8 लोकांनी आम्ही 22 मे 97ला काम चालू केलं आणि आज 80,000 लोक आहेत. ती दहीहंडी 80,000 लोकांची आहे आणि ही पूर्ण ताकदीनं काम करते, माझं म्हणून काम करते, जबाबदारीनं काम करते. आणि मी त्यांना सांगतो की आज देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे राष्ट्रपती असतील, आज पुढे आज नेता नाही जो बीव्हीजीला ओळखत नाही. तेव्हा एकदा आणि मी आणि माझा कामगार आणि सुपर सगळ्यांचा युनिफॉर्म एकच असतो की हा बीव्हीजी नावाचा युनिफॉर्म घातला की तुम्हाला देशातले सगळे लोक ओळखतात. तेव्हा असं कुठलंही काम करू नका की मला जिथं मान खाली घालायला लागेल. आणि त्या माझ्या ह्या कमिटमेंटला माझे सगळे सहकारी त्याच ताकदीनं सपोर्ट करतात. आणि मग असं चालू झालं, करत गेलं. हा प्रवास खरं तर खूप मोठा आहे, म्हणजे त्यातले बरेच टप्पे जाणून घेण्यासारखे आहेत ऍक्च्युअली. कसं करायचं. तुम्ही आता म्हणला की बीव्हीजी म्हणलं की देशभर ओळख आहे. तुम्हाला कधी असं वाटलं होतं की आपण हे जे काम करतोय त्याची देशभर ओळख होईल? नाही, कायम विचार करताना मी ज्यावेळेला काही कळत नव्हतं त्यावेळेला म्हटलं भारत विकास करायचा. आणि आता झालं. म्हणजे प्रत्येक गोष्ट मुलांना असं सांगू शकता की स्वप्न बघताना नेहमी मोठं बघायला हरकत नाही. स्वप्न मोठंच बघितलं पाहिजे, फक्त त्यासाठी कष्टकरी तयारी ठेवायला पाहिजे, तसे सहकारी निवडले पाहिजेत. कारण छत्रपती झाले पण छत्रपतींना तसे सहकारी मिळाले की गड घेऊन येतो मग माझ्या रायवाचं लग्न करतो. आणि अशीच सहकारी मलाही मिळालेत. मी सुदैवी आहे की असेच बऱ्यापैकी सहकारी माझ्याकडे आहेत की जे काळा वेळात एखादं काम ठरलं की कम्प्लीट केल्याशिवाय माघारी येत नाहीत. 108 ॲम्ब्युलन्स आम्ही जे महाराष्ट्रामध्ये काम करतो, 950 ॲम्ब्युलन्स राज्य सरकारच्या वतीनं हा प्रकल्प आम्ही राबवतो बीव्हीजीच्या मार्फत. 3 वर्षामध्ये 300 ॲम्ब्युलन्स रोल आउट करायचं होतं. माझ्या टीमला म्हटलं की बाबांनो लवकर काम करूया आणि लवकर केलं तर जनतेला फायदा होईल. मोफत आहे ही सेवा, महाराष्ट्रातल्या जनतेला मोफत आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर आहे, 80 प्रकारची औषधं आहेत, हृदय बंद पडलं तर यंत्रणा आहे, असं सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या लोकांना. तर लवकर करूया म्हटलं. तर 3 वर्षाचं काम माझ्या टीमने लवकर करू म्हणून 5 महिन्यामध्ये पूर्ण केलं. संपूर्ण म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आम्ही रोल आउट केला आणि जुलैमध्ये कम्प्लीट, जूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या गाड्या चालू झाल्या होत्या. आणि क्वालिटी सर्व्हिस म्हणजे रोज 5,000 लोकांना मदत होते. आतापर्यंत 30 लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये मदत झालेली आहे. जवळपास यातले 20% लोक ह्या लाईफ अँड डेथच्या सिच्युएशनमध्ये असतात. 20% लोक जे 1 तास डिले झाला असता, अर्धा तास डिले झाला असतं, प्राण वाचले नसते. म्हणजे 6 लाख लोकांचा अंदाजे जीव वाचलाय. जवळपास 26-27,000 बाळं ॲम्ब्युलन्समध्ये जन्माला आली आहेत. आणि हे सगळं पुण्याचं काम टीम खूप चांगल्या पद्धतीने करते. आता अशीच सेवा आम्ही दिल्लीला देतो, आंध्र प्रदेशमध्ये देतो. आता बीव्हीजीकडे 1700 ॲम्ब्युलन्स आहेत. आम्ही मध्य प्रदेशमध्ये इमर्जन्सी पोलीस सेवेचं काम करतो, तिथं 1000 गाड्या आहेत. सो आतापर्यंत आपण त्यांच्याकडून ऐकलं की बीव्हीजी ग्रुप कसा सुरू झाला आणि त्यांच्याकडून कोणकोणती कामं म्हणजे ॲम्ब्युलन्स सारखी कोणकोणती कामं झालेली आहेत. पण खरं माहिती आहे का तुम्हाला, तर मातीचं दुःख कळलं तरच त्यातून काय आणि कसं पिकवायचं हे कळणार, हे बीव्हीजी कंपनीनं ओळखलं. आणि म्हणून आता खास शेतकऱ्यांसाठी काही त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी, काही नवीन मेडिसिन्स वगैरे आणलेली आहेत. आपण त्याच्याबद्दल विचारायचं आहे की विषमुक्त शेती निरोगी भारत हे जे त्यांचं स्वप्न आहे, हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे, त्याबद्दल बरंच काही. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर आहेत खास असं एक मेड फॉर ईच अदर कपल, म्हणजेच बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक हनुमंतराव गायकवाड सर आणि सौ वैशाली हनुमंतराव गायकवाड. जसं मगाशी मी म्हटलं की मातीचं दुःख कळलं तरच त्यातून काय आणि कसं पिकवायचं हे कळणार आहे, हेच बीव्हीजीचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच कंपनीनं हर्बल नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित असं वेगवेगळं संशोधित उत्पादन निर्माण करून शेतकऱ्यांसाठी ते अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणूनच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि दर्जेदार शेतमालाचं उत्पादन घेणं शक्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की विषमुक्त शेती निरोगी भारत हे जे काही तुमचं ब्रीदवाक्य आहे, तर त्यासाठी तुम्ही एकूणच शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? कोल्हापूर भागात किंवा ह्या भागामध्ये सगळे शेतकरी आहेत, तर विषमुक्त शेती निरोगी भारत, कमी खर्चाची जास्त उत्पन्न देणारी अशी आम्ही एक तंत्र विकसित केलंय. ज्याच्यामध्ये मातीचे 18 पॅरामीटर तपासणं महत्वाचं आहे,
पाणी तपासणं महत्त्वाचं आहे, मायक्रोन्यूट्रनच्या गरजा आणि वेगवेगळ्या ज्या किडी येतात शेतामध्ये, म्हणजे इटिंग पेस्ट, भुरी, डावण्या, मावा, व्हाईट फ्लाय, मिलीबग, असे अनेक रोग आहेत आणि अनेक रोगांना अनेक औषधं आहेत आणि सगळी विषारी आहेत. म्हणजे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये 30,000 कॅन्सर पेशंट आहेत. ऑफिशियल डेटा आहे 30,000. म्हणजे प्रगती आली, समृद्धी आली आणि आजारी आली, आणि एक माणूस असा आजारी पडला तर अख्खं घर कशी अवस्था होते त्या घराची तुम्हाला माहिती आहे. आम्ही जे आता बीव्हीजीचे प्रोडक्ट डेव्हलप केलेत, बीव्हीजीचं ॲग्रो सेफ आहे, ॲग्रो मॅजिक आहे, ॲग्रो न्यूट्री आहे. बीव्हीचं आमचं कीटकनाशक नाही, क्रॉप प्रोटेक्टर आहे. मी पिऊन दाखवतो, मग किडींच्यावरती मारतो, किड 10 मिनिटांमध्ये मरते. 10 मिनिटापेक्षा माणसाला काही होत नाही. तर अशा प्रकारची एक वेगळी रिव्होल्युशनरी, हे रेव्होल्युशन आहे, क्रांती म्हणतो मी याला. कारण काय आहे की MSc BScच्या सिलेबसमध्ये क्रॉप प्रोटेक्शनमध्ये 20 औषधं शिकवतात. त्यामुळे लोकांच्या कन्सेप्टमध्येच बसत नाही. काही शेतकरी मला म्हणतात तुम्ही पिता, तुम्हाला काय होत नाही, मग काय कशी मरेल. तेव्हा ही वेगळी क्रांती, आणि तुमच्यासारख्या माध्यमांची त्यातनं जर मदत मिळाली, घराघरात पोहोचते. ह्यात प्रॉफिटेबिलिटी खूप कमी डोक्यात आहे, पण एक रेव्होल्युशन आहे. याच्यामध्ये खर्च कमी होतो. शेतकऱ्याचा खर्च 50% ते 70% खर्च कमी होतो. उत्पन्न 50% ते 200% वाढतं. म्हणजे जिथं आपला गहू 12 ते 13 क्विंटल होतो एका एकरामध्ये, तिथं आम्हाला 30 क्विंटल ते 40 क्विंटल गहू मिळालेला आहे. सोयाबीन जिथं 6 ते 8 क्विंटल होतं, तिथं आम्हाला 15 क्विंटल ते 20 क्विंटल सोयाबीन मिळाले. मागच्या वर्षी मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही शेतकरी, जिथं सगळ्यात जास्त आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये आम्ही 70 कापसाचे शेतकरी घेतले होते. तिथं कोरडवाहूला कापूस त्यांना 4 ते 5 क्विंटल होतो, तिथं आम्हाला 15 क्विंटल ते 20 क्विंटल कापूस झाला. एक रिव्होल्युशन करतोय मी शेतीमध्ये, हर्बल नॅनो टेक्नॉलॉजीचं. त्याच्यामध्ये गाई म्हशीचे प्रोडक्ट आपण आणलेत. भाकड गाई म्हशींचा प्रश्न आहे, त्याच्यावरती जवळपास प्रत्येक गावामध्ये 25% जनावर भाकड असतात, इन्फर्टाईल असतात. आपल्याकडे प्रोडक्ट आहे 60% जनावर आपण कन्वर्ट करतो. दूध वाढीचे आपले प्रोडक्ट आहेत, सगळे 100% टेस्टेड आणि प्रूव्हन आहेत. मी बीव्हीजी नाव लागले की त्यात खोटेपणा अजिबात नाही. 100% खरं आहे आणि रिझनेबल मार्जिन आहे, अतिशय रिझनेबल मार्जिन. मी माझं आयुष्याचं स्वप्न मी ठरवलंय की नेमकं आयुष्यात करायचं काय. एका वाक्यात विचारलं तर सांगेन की 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची आहे. अगदी आकडा फिक्स केला. आणि बीव्हीजी मध्ये 10 लाख लोक काम करतील. त्याच्यामध्ये बीव्हीजी 100 देशात जाईल. म्हणजे आम्ही आता 8 देशामध्ये ऑलरेडी काम चालू केले. पुढच्या काळामध्ये बीव्हीजी आम्ही 100 देशात घेऊन जाऊ. म्हणजे मी विचार करतो की इंग्रज त्यावेळेला आले, 150 देशात त्यांनी राज्य केलं, त्याला कुठल्याही सोयी नव्हत्या, काही नव्हत्या. आपल्यासारख्या लोकांना ह्या ज्या काळामध्ये फक्त ते टीम स्पिरिट पाहिजे, ते मी बिल्ड करायचा प्रयत्न करतो की सगळ्यांना कंपनी आपली वाटली पाहिजे आणि आपली कंपनी वाटून त्यांनी जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. सातारला आपण आता मेगा फूड पार्क चालू केले. त्याच्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातल्या शेतीमालावरती प्रक्रिया करणारा आपण उद्योग टाकलेत, ऑलरेडी चालू झाले. महाराष्ट्रातलं पहिलं फूड पार्क आहे जे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालंय. त्याच्यामध्ये सोयाबीनवरती प्रोसेसिंग करतोय, आल्याचं प्रोसेसिंग करतोय, हळदीचं प्रोसेसिंग करणारा प्लांट टाकलाय, जॅम सॉस बनवतोय. म्हणजे ह्या भागामध्ये जे रॉ मटेरियल उपलब्ध आहे, कोकणात काही मिळतंय, फणसाचं प्रोसेसिंगचं प्लांट टाकतोय आपण, त्या सगळ्यावरती. आणि एक्सपोर्ट कसा होईल, म्हणजे बीव्हीजीची उत्पादनं जे शेतकरी वापरतील त्यांना रेसिड्यू फ्री माल तयार होतो. म्हणजे 0 प्रकारचं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही विषारी घटक नाही आहे. आज भारतातला माल जगात कोणी विकत घेत नाही. का घेत नाही? कारण त्याच्यामध्ये अनेक विषारी पदार्थ आहेत. म्हणजे ते विषारी पदार्थ मिळाले की तुम्हाला फेकून द्यायला पैसे द्यायला लागतात. आपल्या ह्याच्यामध्ये मी कालच माझ्याकडे एक जण आले होते, नॉर्मल भेंडीला ते म्हटले की दुबईच्या मार्केटला 30 रुपये भाव मिळतो. तीच जर रेसिड्यू फ्री असेल तर 60 रुपयांनी म्हटले साहेब जाग्यावर घेतो विकत. आता 1 एकरामध्ये 12 ते 15 टन भेंडी होऊ शकते. 1 एकरामध्ये 12 ते 15 टन भेंडी झाली आणि 60 रुपये भाव मिळाला तर 7.5 ते 8 लाख रुपये एका एकरात मिळू शकतात. कुठलं पीक देतं तुम्हाला 8 लाख रुपये? माझ्याकडे आमचे जालिंदर सोळसकर शेतकरी आहेत, 1600चे 10वी झालेले आहेत. 2.5 एकर स्वतःची जमीन आहे, 6 एकर भाड्यानं जमीन घेतली. दरवर्षी सरासरी 70 लाख ते 1 कोटी कमवत आहेत. आजूबाजूच्या म्हणजे 30-40 लोकांना काम देतात. मागच्या 3 वर्षापासून बीव्हीजी बरोबर जोडले गेलेत. तर आपल्या माध्यमातून जे शेतकरी बीव्हीजी बरोबर जोडले जातील यांच्या प्रगतीमध्ये मी कमिटमेंट देतो आहे ना की 2 वर्षामध्ये तुमचं उत्पन्न दुप्पट होईल, खर्च कमी होईल आणि उत्पादन विषमुक्त असेल, जे जागतिक बाजारपेठेमध्ये आपण विकू शकू. तर हे खरंच तुमचं माध्यम खूप मोठं आहे, पुढारी, आणि तुमची देखील चळवळच आहे लोकविचारांची आणि प्रबोधनाची. त्या चळवळीमध्ये आपल्याला खूप चांगलं काम करता येऊ शकेल, यातनं लोकांपर्यंत पोहोचू. नक्की. सो नक्कीच शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तर तो तुम्ही जाणून घेतला आहे आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी तुमच्या डोक्यात नक्कीच काही नवीन कल्पना असणार आहेत, काही ठोस विचार असणार आहेत. परफेक्शन यावं असंही तुम्हाला वाटत असतं. तर याबद्दल सरांचं म्हणणं नेमकं काय आहे ते आपण विचारणार आहोत या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर, मेड फॉर ईच अदर, एकदम फ्रेश.
94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिक आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर इच अदर कपल हनुमंतराव गायकवाड आणि सौ वैशाली हनुमंतराव गायकवाड. जसं मगाशी मी म्हणलं की एक फळं विकणारा मुलगा ते हजारो कोटींच्या उद्योगाची उलाढाल करणारा उद्योजक अशी ज्यांची एक खास ओळख आहे ते हनुमंतराव गायकवाड सर आज आपल्याबरोबर आहेत. भारत विकास ग्रुप अर्थात BVG या कंपनीचे ते मालक. हाऊसकीपिंगची कामं करत करत ते कोट्याधीश झाले. संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम त्यांना मिळालं आणि त्यानंतर BVGचं नाव पसरतच गेलं. मग पुढच्याच वर्षी लोकसभा राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं त्यांनी मिळवली. पुढं पंतप्रधानांचा निवास किंवा तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता अगदी पहिल्यासारखा स्वच्छ लाल भडक केला आणि त्यानं किमया केली. मग पंतप्रधानांचं ऑफिस, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय किंवा त्याचबरोबर वेगवेगळी सुप्रसिद्ध मंदिरं यांची सुद्धा क्लिनिंग किंवा हाऊसकीपिंगची कामं या कंपनीकडे आली. आज या कंपनीचा स्टाफ आहे तो 80,000च्या वर. अर्थातच ही कंपनी याबरोबरच काही शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा विचारात घेते. विषमुक्त शेती निरोगी भारत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणं हा त्यांनी सध्या हातामध्ये घेतलेला एक महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की एकूणच हे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर ही चळवळ पुढे नेण्यासाठीचा विचार तुम्ही नेमका कसा केला किंवा त्यातल्या तुमच्या आयडियाज आम्हाला काय सांगाल? घर झालं त्याच वेळेला माझा 10वीच्या पुस्तकामध्ये धडा आला, म्हणजे महाराष्ट्राच्या क्रमिक पाठ्यक्रम 2012 धडा आला. म्हणलं देवानं आपल्याला खूप दिलं, 39 वर्ष होतो, आता 45 आहे. देवानं खूप दिलं, आता नेमकं काय करायचं, पुढच्या आयुष्यात काय करायचं. देवानं पैसे खूप दिले, कारण पैसे लागतात किती, आता जे काय ते 2-4 पिढ्या पुरेल एवढं झालंय, तर ह्याच्या पुढच्या आयुष्यात नेमकं काय करायचं. तर म्हणलं ह्या देशामध्ये शेतकरी हा घटक बघायचा आणि त्याच्यासाठी अभ्यास करायचा. मग अनेक तज्ज्ञांना भेटलो, अनेक तज्ज्ञांची चर्चा केली. चळवळ म्हणतोय, ह्या चळवळीला एक आता त्याच्यामध्ये सॅटेलाइट मॅपिंग करतोय आणि शेती उद्योग हा शब्द खूप महत्वाचा आहे. शेती व्यवसाय म्हणून बघितली जात नाही. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं इथं माझे वडील सोयाबीनचं पीक करत होते, शेती सोयाबीनचं पीक करायचे, इथं भात करायचे, इथं भातच करायचे. आपण त्याच्याकडे उद्योग म्हणून कधी बघत नाही. शेती हा व्यवसाय म्हणून बघितला पाहिजे आणि तो प्रॉफिटेबल झाला पाहिजे, ह्या दृष्टीने मी आता काम चालू केले. कालच आम्ही एक सॉफ्टवेअर घेतलंय, कारण 2.5 कोटी रुपये टोटल खर्च होईल त्याचा, 2-2.5 कोटीच्या पुढेपेक्षा जास्त खर्च होईल. ज्याच्यामध्ये आपण शेती हा उद्योग, म्हणजे शेतकऱ्यांनी 10 पोती जर युरियाची घेतली आणि 1 तारखेला घेतली आणि 20 दिवसांनी वापरली तर 20 दिवस व्याज कुठे कॅल्क्युलेट करायचं. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये 10 लेबर वापरले, 8 लेबर वापरले तर छोटं मेकॅनायझेशन आणतोय. आपले कोल्हापूरचे एक साळोखे म्हणून ग्रस्त आहेत, खूप विद्वान माणूस आहे. म्हणजे बँकॉकला एक कॉलेज आहे ॲग्रिकल्चरचं मेकॅनायझेशनचं, त्याच्यामध्ये हे साहेब होते. 25 वर्ष बँकॉकमध्ये होते, माहीतच नाही. म्हणजे रत्न आहेत आपल्याकडे, अशी फक्त सगळी रत्न एकत्र आणतोय. मला स्वतःला नॉलेज काही नाही, मी परप्रकाशित आहे, वेगवेगळ्या लोकांच्या नॉलेजवरती मी चालतो. पण ते एकसंध करून ती माळा बांधतोय की मेकॅनायझेशन कसं आणता येईल, लो कॉस्ट मेकॅनायझेशन कसं आणता येईल शेतीमध्ये, जेणेकरून जिथं 20 ते 30 बायका लागतात भांगलणारी, तिथं एक माणूस 4 तासामध्ये काम करू शकेल. म्हणजे इथे भांगलणाला 20 बायका कमीत कमी लागतात, 1 एकराला 4,000 रुपये खर्च येतो. त्याच्या अगेन्स्ट एक माणूस 4 तासात काम करतो, म्हणजे 600 रुपयात त्याचं काम होतं. असं प्रत्येक ठिकाणी शेतीमध्ये मी काय बघतोय की त्याचा खर्च कसा कमी करता येईल, क्वालिटी कशी वाढेल आणि विषमुक्त कसं होईल, आणि चळवळ म्हणून बघतोय. नक्की. सर, मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही अशा काही नवीन गोष्टी करायच्या म्हणता किंवा आज एक हनुमंतराव गायकवाड म्हणलं की एक नाव आहे किंवा हे जे करते ते सगळं उत्तमच आहे, हे आज आहे. सुरुवात जेव्हा झाली तुमची तेव्हा तुम्हाला नक्कीच काही ना काही लोकांनी विरोध केला असेल. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुमचं रिकग्निशन नसतं किंवा जी लोक ओळखत नाही ते आजही अपमान करतात. असं काय, म्हणजे मी ते म्हणतो की जोपर्यंत त्याने का रिस्पेक्ट द्यावा. समोरच्या माणसाला सगळे फसवणारे भेटलेले असतात, त्यांनी पहिल्या दिवशी का रिस्पेक्ट द्यावा. मी माझ्या भाषणांमध्ये तेच सांगतो की काचेतला आणि कच्चा हिरा, म्हणजे काचेचा ग्लास फुटला आणि कच्चा हिरा ते टाकला ते सगळे एकसारखं दिसतं. काच असते, हिरा असतो. तो आपलं महत्व आपल्याला माहिती आहे, तर समोरच्याला एकदा भेटीत पडतं, दुसऱ्या भेटीत पडतं, तिसऱ्या भेटीपासून तो डोक्यावर घेऊन नाचतो. म्हणजे आज कित्येक अधिकारी असे आहेत की पूर्वी मी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर दिवस बसायचो वाट बघत, आता ते माझी वाट बघतात. मी वाट बघत, म्हणजे आज धावपळ प्रचंड वाढली तेव्हा भेटायला वेळ मिळत नाही, पण महत्व पटायला वेळ लागतो. बँकांना सगळे बुडवणारे भेटलेत, बँकांना बुडव, तुम्हाला बँक म्हणते म्हणून कोलॅटरल द्या. एकदा बँकेचा तुमच्यावर विश्वास बसला की ही व्यक्ती, ही कंपनी 1 रुपया चुकवत नाही, बुडवत नाही, त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये चोखपणा असतो, तर बँकाही मदत करतात. पण सुरुवातीला मला 30,000 रुपयाचं कर्ज मिळालं नव्हतं. माझ्या आईला मला वॉशिंग मशीन, फ्रीज घेऊन द्यायचा होता. ज्यावेळी मी टेलकोत लागलो, लग्न झालं नव्हतं, आई स्वतःच धुणी भांडी करायची. आईला म्हटलं मी तुला वॉशिंग मशीन, फ्रीज घेऊन देतो, तर त्या बँकेने मला कर्ज दिलं नाही. आता तेच मला 100 कोटी देतो म्हणतात. ते प्रूव्ह व्हायला लागतं, तुमचं मेटेल जे आहे ते प्रूव्ह व्हायला लागतं. पहिल्या दिवसापासून लोक डोक्यावर घेत नाहीत आणि तो जो अपमान आहे तो सहन करायची तयारी ठेवायला लागते. म्हणजे स्वतःला बजावत राहायचं की आपण वेगळे आहोत,
आपण उत्तम काम करतोय आणि जे काम करायचं ते सर्वोत्तम करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, आणि त्यासाठी मरायला लागतं, रोज ध्यास घ्यायला लागतो. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तर इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला 100 तुमच्या समोर आढळलं पाहिजे की माझा इंटरव्ह्यू सगळ्यात बेस्ट कसा होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये, मी कुठल्याही क्षेत्रात मी काम करा म्हणतो, पण त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बेस्ट कसं होईल. म्हणजे नुसतं बरं चांगलं असून चालतच नाही, बऱ्याच चांगल्याला समाजात किंमत नाही. उत्तम मला थोडीफार किंमत आहे, आणि सर्वोत्तम झालं तरच लोक डोक्यावर घेतात. ते सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करायला लागतो, आणि ते रोज अभ्यास करायला लागतो, रोज भेटायला लागतं, करायला लागतं, काम करायला लागतं, 14-16 तास काम करायला लागतं, आणि त्याला कुटुंबाची साथ लागते. त्यात मी भाग्यवान आहे की वैशाली आणि आदिती आर्या ज्या साथ देत आहेत, त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे. त्या जर म्हटल्या असत्या पिक्चरला घेऊन चला, रुसून बसली असती, भांडली असती, तर कदाचित झालं नसतं हे. त्यामुळं माझ्या ह्या सगळ्या यशात सिंहाचा वाटा जसा माझ्या टीमचा आहे तशा वैशालीचा आणि मुलींचाही आहे, आईचाही आहे. मी आपला एक माध्यम आहे परमेश्वराने निर्माण केलेलं की काहीतरी करण्यासाठी जन्म झालाय, आणि ते करण्यासाठी काम करतोय. क्या बात आहे. पॅशन आणि प्रामाणिकपणा ह्या 2 महत्वाच्या गोष्टी. सो परफेक्शनसाठी अभ्यास, कष्ट आणि टीम सपोर्ट, फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा. तरच आपण एखादी गोष्ट किंवा आपलं जे एम आपण ठरवलेलं आहे ते सक्सेसफुल करू शकतो, हे सरांच्याकडून कळलंच. आता वहिनींना काय वाटतात की सरांच्यामधले कोणते प्लस पॉईंट्स आहेत की ज्यामुळं ते एवढी मोठी भरारी घेऊ शकले, विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. सो BVG या कंपनीचे मालक अर्थातच हनुमंतराव गायकवाड सर आणि सौ वैशाली हनुमंतराव गायकवाड हे आज आपल्याबरोबर आहेत. आता वैशालीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की सरांनी आज ही जी मोठी एवढी सक्सेसफुल अशी मोठी भरारी घेतली आहे, झेप घेतली असं आपण म्हणूया, खूप मोठी अवॉर्ड्स त्यांनी मिळवलेली आहेत, तर हे सगळं करण्यासाठी सरांच्यामध्ये कोणते प्लस पॉईंट्स आहेत असं तुम्हाला वाटतं? त्यांच्यामध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी फार मोठी आहे, आणि जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. म्हणजे एखादं काम घेतलं तर त्याच्यामागे सगळी शक्तीपणाला लावायची, मग रात्रंदिवस त्याचाच ध्यास घ्यायचा. याचा अनुभव मी ॲम्ब्युलन्सच्या कामामध्ये पाहिला आहे, आणि आत्ता याच्यामध्ये पण पाहते मी ते शेती संदर्भात. मग किती अडचणी आल्या, कोणी काहीही सांगतं शेतकऱ्यांसाठी काम करताय पण मग इतकं प्रॉफिट आहे का, आणि मग तुमचं प्रोडक्टमध्ये दोष काढतात वगैरे, पण ते त्यांच्या मताशी ठाम आहेत, आणि ते मी नेहमी अनुभवते की जे ठरवाल ते होतच असतं. क्या बात आहे, गुड. आता थोडंसं आपण येऊया तुमच्या दोघांच्या लाईफमध्ये. काही एकमेकांच्यामुळं इम्प्रूव्हमेंट्स होतात लाईफमध्ये. सरांच्यामुळं वैशालींच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स झाल्या? माझ्यामध्ये थोडी जिद्द आणि धडाडी थोडी होती पहिली, पण ह्यांनी माझ्यावर जास्त विश्वास दाखवला, त्याला प्रूव्ह करायला मला फार सोपं झालं मग त्याच्यामुळे. कारण ते असं कुठे कोणासोबत मुंबईला वगैरे पहिले जायचे, तर मग मी त्यांना म्हणलं ना की कसं येणार तुम्ही, तर म्हणायचे तू ये दापोडीत मला घ्यायला. मग मी म्हणलं ना अहो, पण मी एवढं काय ट्रेन ड्रायव्हर नाही आहे, म्हणजे गाडी सुरुवातीच्या काळात, तर त्यांचे काय नाही होत, ये घेऊन. आणि मग मी मारुतीपासून सुरू केले. मग मी सगळ्या 4 व्हीलर सगळ्या 2 व्हीलर चालवते. इकडून कोल्हापूरपर्यंत ते तिकडे मुंबईपर्यंत जाते मी. मला ड्रायव्हर वगैरे लागत नाही, आणि पॅशन आहे माझं ड्रायव्हिंग. आणि त्याला ते कधी नाही म्हणले नाहीत, म्हणजे असं, कारण त्यांना असं वाटतं सगळ्या गोष्टी मला यायला पाहिजेत, माहिती पाहिजेत. मी US गेले पहिल्यांदा, तर मला असं भीती वाटत होती की एकटं कसं यायचं माघारी वगैरे. तर त्याने काय तुझ्याबरोबर आणि 400 लोक आहेत, त्याला घाबरायचं काय असतं. मग मी मुलींना घेऊन आले. मग ते म्हणजे मी सक्षम असले पाहिजे सगळ्या बाबतीत, याची जबाबदारी इनडायरेक्ट ते म्हणजे ट्रेन करतात थोडक्यात मला. ते तुम्ही झालात. आणि ते मी झाले. सर तुमच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाले वैशालींच्यामध्ये? तिच्याकडनं तर शिकतोय, पैसे कसे गुंतवायचे ते तिच्याकडनं शिकतोय. काय सांगते? हो, मी असं बिंदास्त कोणालाही देतो आणि सगळीकडे अडकतो. वैशाली अशी अडकल्याचं मला माहीत नाही. ते आता तिच्याकडनं शिकतोय की गुंतवणूक कशी करायची. त्याच्याकडे मी ठरलं की ह्याच्याकडे पैसे कमवायची जबाबदारी माझी, पण खर्च करायची आणि ठेवायची जबाबदारी तुझी. मी माझ्या हाताने कोणाला पैसे देणार नाही, कोणाला कारण माझा स्वभाव नाही म्हणायचा नाही आहे, आणि मी चटकन विश्वास ठेवतो लोकांच्यावरती. त्याचा खूप मोठा फटका बसला. मधल्या काळामध्ये काही कोटी, म्हणजे 100 कोटीच्या आसपास रक्कम अडकली, आणि 100% विश्वास ठेवल्यामुळे अडकली. हे काही नीट नाही गेली. पण मी कधी ती निगेटिव्हिटी जवळ येऊ देत नाही. मी म्हणतो जाऊ दे मोर दे, आपल्याला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे, पण ह्याच्या पुढच्या काळामध्ये म्हटलं जर काय होईल ते तू बघायचं. कारण तिच्याही गुंतवणुकी खूप चांगल्या असतात. तिनं तिच्या वडिलांच्याकडनं रिटायर झाले तिचे वडील, तेव्हा काही त्यांना 15-20 लाख रुपये मिळाले होते. तर वडिलांना म्हटले ती तुम्ही बँकेत ठेवणार ना पैसे,
ते म्हणले हो. म्हणले मी तुम्हाला बँकेचं व्याज देतो, तुम्ही मला द्या. आणि तिनं मग इथं बाणेरमध्येच त्यावेळेला 1300 रुपये स्क्वेअर फुटाने 2 फ्लॅट विकत घेतले 2002 का 3 साली. आणि ते विकत घेऊन 3 वर्षांतर ते 4.5 रुपयांनी विकले आणि पैसे तिप्पट केले. आणि त्यात जे राहिले त्यातनं तिने ह्या वेगवेगळ्या गुंतवणुकी केल्या. म्हणजे ती नोकरी करत नाही, पण नोकरीपेक्षा खूप जास्त, म्हणजे एखाद्या माणसानं नोकरी केली तर तो किती पगार कमवेल, 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख, ती तशी माझ्यानं तिनं आता 30-40 कोटी असेच कमवलेत. म्हणजे हे घर, घराचा प्लॉट वैशालीने घेतला, आज त्या घराची किंमत 15-20 कोटी असेल. म्हणजे सगळं तिचं 100% योगदान आहे. तर ते तिच्याकडनं शिकतोय की बाबा आता हे काय कमवलं तर तू खर्च कर. आणि मी लोकांनाही पण सांगेन ऐकणाऱ्यांना की कष्टातनं वर आलो की आपण म्हणतो की सगळ्यांच्यावरती आपण विश्वास टाकतो. बरोबर. आणि सगळे लोक त्या बुद्धीचे नसतात. म्हणजे मला काय झालं की 2005 साली काही लोकांनी मुंबईच्या BVG मध्ये 6.5 कोटी रुपये 6,40,00,000 इन्व्हेस्टमेंट केली. कुणी 2 लाख दिले, कुणी 8 लाख दिले, कुणी 1 कोटी दिले, असे 18-19 लोकांनी मला पैसे दिले. 2005 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये BVGच्या वाढीसाठी मला पैसे पाहिजे होते. त्या सगळ्यांना मी 2010 साली 8 पट माघारी दिले. ज्यांनी 1 कोटी दिलं मी 8 कोटी दिले, ज्यांनी 2 लाख दिले त्याला 16 लाख दिले. आणि ते मला म्हटले की हनुमंत तू चांगला मुलगा आहे, धडपड्या मुलगा आहे, म्हणून आम्ही तुला मदत केली. दुप्पट दिले असते तरी चाललं असतं, चौपट दिले असते तरी चाललं असतं, एवढे का दिले? म्हटलं नाही, कंपनी वाढली, व्हॅल्युएशन वाढलं, त्यामुळे तुम्हाला दिले. ते पैसे मी गुंतवले. मी त्यावेळेला विचार काय केला की लोकांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास टाकला, काही लिहून घेतलं नाही, मी तसंच केलं, सगळ्यांना देऊन टाकले. कुणाला 17 कोटी दिले, कुणाला काही दिले, खूप मोठे आकडे दिले. आणि लोक तसे नसतात. त्यामुळं ऐकणाऱ्यांना सांगेन की विश्वास ठेवताना खूप काळजीपूर्वक ठेवा. किंवा मग वैशालीसारखी त्यांची चांगली पत्नी असेल किंवा भाऊ असेल जो खामकी आहे. माझा भाऊ तसा खामकी आहे, दत्तात्रय जो भाऊ आहे तो खामकी आहे. मी सध्या वसुलीचं काम त्याच्याकडे आहे. सगळं चेकिंग दिले, पण तो आणतो, म्हणजे त्यांच्या घरात जाऊन बसतो, काय मला काय वेळ नसतो. आणि तो आता हळूहळू त्यानं चालू केलंय मदत करायला, पैसे वसूल करायला. तर हे फार महत्वाचं आहे की आयुष्यामध्ये, पण त्याचं मी निगेटिव्हिटी घेत नाही. मी म्हणतो ठीक आहे, जाऊ दे, चालेल. म्हणजे पूर्वी द्यायलाच नव्हतं आपल्याकडे, म्हणजे रुपया नव्हता, आता आहेत म्हणून दिले, येतील तेव्हा येतील, त्याची काही काळजी नाही. पण कष्ट करत राहायचं, चांगलं काम रोज करत राहायचं. आणि परमेश्वराला प्रार्थना करायची. सकाळी उठल्यानंतर एकदा प्रार्थना करतो, सगळ्यांना सद्बुद्धी दे, मलाही दे, सगळ्यांनाही दे. पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे वैशालीची, कारण पैसा मिळवणारा मिळवत असतो, पण तो इन्व्हेस्ट कसा करायचा ही पण एक खूप मोठी कला आहे. आणि त्या बाबतीत सर तुमच्यावर डिपेंड आहेत. ही तुमची अचिव्हमेंट खूप चांगली आहे. आणि तुम्ही पहिल्यापासूनच मला वाटतं बोल्ड अँड डॅशिंग आहात, आणि त्याला सरांनी खतपाणी घातलं, त्यामुळे तुमचे हे पण गुण खूप वाढीला लागले. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. सो नक्कीच एकमेकांच्यामुळं एकमेकांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स होत असतात. सरांच्यामुळं वैशालीजींच्यामध्ये काही धाडस वाढलं किंवा पैशांची प्रॉपर इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे सरांना सुद्धा लक्षात येतंय. म्हणूनच आपण जेव्हा एकमेकांच्या बरोबर राहत असतो, सहजीवनाचा हा प्रवास करत असतो, तेव्हा एकमेकांच्यातल्या चांगल्या गोष्टी आपण ऑब्झर्व करायच्या, त्या इम्प्लिमेंट करायच्या, तिथंच वेळोवेळी एकमेकांना शाबासकी द्यायची. म्हणजे मग आपल्याला आणखीन नवीन काम करण्यासाठी एक उमेद मिळते, है ना? ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर एक खास मेड फॉर ईच अदर कपल, BVG ग्रुपचे सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड सर आणि सौ वैशाली हनुमंतराव गायकवाड. आता मगापासून आपण तुमच्या एकूणच करिअरचा प्रवास जाणून घेतला, त्याच्यामध्ये वैशालीजींचा किती छान सपोर्ट आहे हेही आमच्या लक्षात आलेलं आहे. थोडासा मूड आता आपण वेगळा लाईट करूया. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एकत्रित अशा काही मूवीज नक्कीच बघितल्या असतील, त्यातल्या आठवणीतल्या मूवीज कुठल्या? लगान बघितल्याचं आठवतंय, 3 इडियट्स पण बघितलं होतं आपण. मूवीचा विषय तर मग गाणं कुठलं? दंगल. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. क्या बात आहे, वा. कसं वाटतंय सर ऐकायला? जोरात आहे. तुम्ही कुठे डेडिकेट करणार? तेरे चेहरे में वो जादू है. कसं वाटतं ऐकायला? चांगलं वाटतंय. हे आधी म्हणलं असतं तर जास्त चांगलं वाटलं असतं, तुमच्यामुळे ते आज शक्य झालं. सर मला थोडंसं अजून हे विचारायचं की तुम्ही पार्लमेंट हाऊस म्हणा, सोटे सोमनाथ मंदिरं वेगवेगळी आहेत आपल्याकडे, या सगळ्याचं काम तुमच्याकडे आहे. त्यानिमित्तानं तुमच्या या मोठमोठ्या लोकांशी गाठीभेटी पण कधी होत असतील तर, आणि काही शाबासकी पण तुम्हाला मिळत असेल तर, अशी आठवणीतली वैशालीने तुम्हाला दिलेली शाबासकी आणि बाहेरच्या एखाद्या मोठ्या व्यक्तीने दिलेली शाबासकी कुठली सांगाल? खूप लोक आहेत. आदरणीय शरद पवार साहेब बऱ्याच ठिकाणी भाषणांमध्ये उल्लेख करतात की ग्रामीण भागातनं आलेला मुलगा, ज्याला कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नव्हतं, टाटा बिर्लासारखं बॅकग्राऊंड नव्हतं, आणि
तरुणांनी आदर्श घ्यावा असं सांगतात. आदरणीय गडकरी साहेब हे सांगतात. आदरणीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब देखील बऱ्याच ठिकाणी बोलतात की बीवीजी खूप चांगलं काम करते. हे बोललं की खूप आनंद होतो, पण जबाबदारी अजून वाढते, अजून काम करायची प्रेरणा मिळते आणि मी ते करतो. म्हणजे मला कुठलाही राजकीय प्रवास जात नाही आणि मी ऐकणाऱ्या श्रोत्यांना देखील सांगेन की आज मी बघतोय की तरुणाई खूप अस्वस्थ आहे, सगळेच समाज अस्वस्थ आहेत, बेकारी प्रचंड वाढली आहे, नोकऱ्या नाही आहेत. चायनाने लोकसंख्येचा पुरेपूर वापर केला आणि खूप धोरणं आखली आणि जगातला जो साठा आहे वेगवेगळ्या चिप बनवायचा याचा तो सगळा उद्योग चायनाच्या कंट्रोलमध्ये, 95% ट्रेड चायनाचे आहेत. त्यामुळे सगळ्या कंपन्या जगातल्या तुमची इच्छा असो वा नसो चायनातच जायला लागतं. ॲपलला देखील त्याचा फोन चायनातच बनवायला लागतो आणि सगळ्याच गोष्टी चायनात. तसं आपल्याकडे झालं नाही देशामध्ये. आपल्याला त्याच्यामुळं शेती हा व्यवसाय म्हणून बघितला आणि भारताला खूप चांगले क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत. अख्खा युरोप आपलं मार्केट होऊ शकतो विषमुक्त शेतीसाठी, अख्खे अमेरिका आपलं मार्केट होऊ शकते. जपानमध्ये अजिबात शेती नाही आहे, कोरियामध्ये शेती नाही आहे. ह्या सगळ्या देशांमध्ये तिथं जे लागतं ते जर इथं पिकवून आपण पाठवायला चालू केलं तर ही शेती सक्षम झाली तर तरुणाईची अस्वस्थता कमी होईल. म्हणजे आमच्या 16 नाव घेतलं, असे अनेक शेतकरी भोसले आहेत आमचे शेतकरी, त्यांनी आल्याच्या आपल्या हळदीमध्ये 10-15 लाख रुपये कमवले एका एकरामध्ये. अशा पद्धतीने आपण जर हे सक्षम केलं ना तर आपल्याला खूप देशाला संधी चांगली राहील. आणि गावच्या लोकांना म्हणजे ऐकणाऱ्या सगळ्यांनाच मी सांगेन की आपण निष्कारण चर्चेमध्ये खूप वेळ वाया घालवतो. म्हणजे आपला काही त्यात कंट्रोल नसतो, रोलही नसतो की देशाच्या पंतप्रधानांनी त्यांनी बरोबर केलं का चूक केलं, मुख्यमंत्र्यांनी बरोबर केलं का चूक केलं, मग कोण खासदार होईल कोण आमदार होईल, आपल्या आयुष्यात काळीचा फरक पडत नसतो. तर माझी श्रोत्यांना हीच विनंती राहील की स्वतःची इम्प्रूव्हमेंट कशी होईल आणि तुम्ही काय चांगलं काम करू शकता त्याच्यावरती लक्ष दिलं ना तर देश मोठा होईल, देश महासत्ता होईल. म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा एक्सलन्स आणला पाहिजे, त्याच्या कुटुंबाने आणला पाहिजे, त्या गृहिणीने आणला पाहिजे, त्याच्या मुलांनी आणला पाहिजे. निष्कारण पारावरच्या चर्चेमध्ये वेळ घालवू नये की नेमकं काय करायचं, कुणी काय केलं ज्याचा प्रश्न आहे. मी कायम माझ्या भाषणामध्ये म्हणतो की मला जमेल तेवढे झेपेल तेवढे काम मी प्रामाणिकपणे करतो. सक्षम समाजासाठी, समर्थ भारतासाठी जमेल तेवढे झेपेल तेवढे प्रामाणिकपणे करायचं. म्हणजे कुणावरती माझ्या कुठल्याही भाषणामध्ये कधीही कुणावरती टीका करत नाही. टीका करायचा अधिकारच नाही आपल्याला. ज्यांनी त्यांनी कसं वागायचं त्याचा प्रश्न आहे, पण मला कसं वागता येतं हे माझ्या हातात आहे. मी 6 वाजता उठायचं, मी 6 वाजता उठू शकतो. मी रात्री 2 वाजेपर्यंत काम करायचं, 2 वाजेपर्यंत काम करू शकतो. मी काय करू शकतो ते माझ्या हातात आहे. आणि मी बाकीच्या फालतू चर्चांमध्ये कधी वेळ घालवत नाही. म्हणजे माझ्याकडं व्यक्ती या वर्षावरती चर्चा नसते. कधीही कुणी आलं माझ्याकडे काय आयडिया, कन्सेप्ट आणि डेव्हलपमेंट, विकास कसा होईल आणि आपण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद कसा निर्माण करू, बीव्हीजे एम्प्लॉईचं उत्पन्न कसं वाढेल, त्याची स्थैर्यता, आर्थिक स्थैर्यता कशी होईल, ह्याच्यावरती मी काम करतो. आता आम्ही लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये आलोय. आम्ही जिथं पुण्यामध्ये 4,500-5,000 रुपये स्क्वेअर फुटाचा भाव आहे तिथं आम्ही आता 2600 रुपये स्क्वेअर फुटाने घर आणलीत. आणि जे 300 स्क्वेअर फुटाचं घर आम्ही 6 लाख रुपयामध्ये देतोय. त्याच्यामध्ये पंतप्रधान योजनेचं. म्हणजे अशा पद्धतीने मी थोडंसं बघतो की मला काय करता येऊ शकतं समाजासाठी रिझनेबल प्रॉफिटेबिलिटी ठेवून. आता खूप पैशाची गरज नाही, म्हणजे कंपनी चालवायला लागतात पण किती लागतात त्याच्यापेक्षा जास्तच मिळतात. त्यामुळे त्याची काळजी न करता प्रामाणिकपणे काम करावं सगळ्यांनी आणि रोज एक्सलन्स आणण्यासाठी झटावं, ही माझी श्रोत्यांना आणि सगळ्यांना विनंती राहील. आणि असं केलं तरच म्हणजे जी शेती करताय ती चांगली करा, उत्पन्न वाढवा, विषमुक्त करा. जगभर मार्केट आहे आणि फूड पार्क आपण सातारा टाकलेलंच आहे आणि जे शेतकरी तुमच्या माध्यमातून येतील त्याला आपल्याला खूप चांगलं पुढे करता येऊ शकेल. पण मग याच्यातली शाबासकी वैशालीने तुम्हाला दिलेली मला कुठली सांगा? वैशाली शाबासकी कायमच देत असते. आले की पाठ थोपटतेच ती. घरी आले की मी कधी आलं घरी की पहिली पाठच थोपटते. रोजच शाबासकी असते कारण रोज काहीतरी करत असतो मी. तुम्ही जो एक्सलन्स करता त्याची शाबासकी तुम्हाला रोज मिळते. क्या बात आहे. जेव्हा घरातूनच आपल्याला रोज अशी शाबासकी मिळत असते, आपण एखादं बाहेर काम करतो आणि आपलं माणूस जेव्हा तुमचं कौतुक करतं तेव्हा बळ आणखी वाढतं की जे सरांच्या बाबतीमध्ये होतं वैशालीजींच्याकडून. आपणही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवू शकतो. जेव्हा आपण सुद्धा लाईफ पार्टनर म्हणून असतो, आपला लाईफ पार्टनर एखादं छान काम करतो तेव्हा जर आपण वेळच्या वेळी त्याला शाबासकी दिली तर त्याला आणखीन पुढच्या कामासाठी स्फूर्ती मिळेल, एक प्रोत्साहन मिळेल आणि तो आणखी जोमाने काम करू शकेल. हे ना, थोडासा विचार करत राहा, ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM दिल से. या दोघांच्या मध्ये मतभेद होण्याचं कारण कुठलं आहे कळेल आपल्याला या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा एकदम फ्रेश.
रसिक आहे तुमच्याबरोबर 94.3 टमॅटो FM वर दिलसे. आणि आज आपल्याबरोबर आहेत हजारो गरजूंना रोजगार मिळवून देणारे BVG ग्रुपचे संस्थापक हणमंतराव गायकवाड सर आणि सौ वैशाली हणमंतराव गायकवाड. आता त्यांचा सगळा करिअर ग्राफ तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचबरोबर मेड फॉर ईच अदर जर्नीसुद्धा आपण जाणून घेतो आहोत. आता मला सर तुम्हाला विचारायचं आहे की एक कॉमन पीपल आपण जेव्हा म्हणतो, कॉमन कपल आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टींवरून मतभेद होत असतात, किरकोळ अगदी हलक्या फुलक्या गोष्टींसाठी सुद्धा. तेव्हा तुमच्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळं तुमच्यामध्ये मतभेद होऊ शकतात किंवा होतात, काय सांगाल? नाही, असं कशावर नाही, असं जनरल नाही, असं छोट्याच गोष्टींवरून काहीतरी होतं, मग ते फुगून बसतात माझ्यावरती. काय सांगताय सर? रागून बसतात? हो. तुम्ही मला सॉरी, चूक नसताना सॉरी म्हणावं लागतं मला, कारण मला असं ते बोल असलेलं असं आवडत नाही. पण तरी कशावरून तुम्हाला कुठली गोष्ट खटकते की काय हो जरा? नाही, काय होतं, कधीतरी ना त्या गोष्टी न सांगता करतात. मला त्यावेळी थोडा राग आला तर मी मग अविचार म्हणजे थोडंसं जास्त बोललं गेलं की मग त्यांना असं वाटतं, अरे ही असं का बोलली, मग फुगून बसतात. ओके. पण मग जेव्हा त्यांना ते अपेक्षित नसतं मी असं बोलणं. पण मग सॉरी नाही, मी तुम्हीच म्हणायचं. हो. सर काय काय? नाही, मी काय करतो, माझ्याकडे मला भांडता येत नाही, मला आवाज वाढवता येत नाही. माझं एखाद्या माणसाशी पटलं नाही तर मी त्याशी बोलायचं बंद करतो. बोलायचंच नाही आपलं. म्हणजे माझं राग व्यक्त करायचं वेगळा, म्हणजे राग व्यक्त पण नाही, आपलं कामात राहायचं. एक 6-7 दिवस झालं की मग तिच्या लक्षात येतं, माझ्याही लक्षात येतं, मग आपलं परत चालू. हे असा प्रसंग आता म्हणजे असे 2-3 वेळा आले असेल, की फार येतात असं नाही, 5-7 दिवस. पण 2-3 वेळा आले. ओके 20 वर्षात 2-3 वेळा. पण कारण सगळंच एवढं सुरू झाल्यापासून सगळ्यांना वाटेल लोक की यांच्यात काहीच होत नाही, कसं काय होतं सगळ्यांच्याच घरी ऑब्व्हियसली, कारण तरच ते नॉर्मल कपल आपण म्हणू शकतो, नाही तर फारच गुडी आहे असं नाही. आमच्याकडे होतं, पण आमचा एक नियम आहे की ज्या गोष्टींवरून संवाद नाही, जिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे तो रात्री सॉल्व्ह करूनच दुसरा दिवस उजडवायचा. बरोबर, हे खूप महत्वाचं. ते कॅरी नाही करत बसत आम्ही. नक्की. पण अगदी मला खरं सांगा, जेव्हा आता सर इतका वेळ बाहेर आहे, तुम्ही तुमचं आता सुरू केलं, मुलांच्यावर फिरता वगैरे, पण मला खरंच कधी वाटत नाही की थोडंसं मला यांच्याबरोबर जरा जास्त वेळ द्यायला पाहिजे वगैरे? सुरुवातीच्या काळी जे म्हणाले, जसं की 15-15, 3-3 आठवडे दिल्लीत होते, बेंगलोरला होते, मग मी आधी तिला आर्याला घेऊन पूर्ण म्हणजे दिल्लीला गेले, तिथे दिल्ली पाहिली. मग मी तिथे डिस्टर्ब करत नाही त्यांचं काम, पण मग गाडी वगैरे ठरवून सगळं पाहून येते परिसर. बेंगलोर तसंच पाहिलंय मी, दिल्ली तसंच पाहिलंय, हैदराबादही तसंच पाहिलंय, गुजरातही तसंच पाहिलंय मी. ते त्यांची कामं करतात आणि मग हे करतात. आता मात्र मग मुलं मोठी झालीत आणि मग मी त्यांना जिकडे पाहिजे ते घेऊन जाते. बरोबर, ठीक आहे. पण म्हणजे तुम्ही ऍडजस्ट केलं, म्हणजे की सरांना वेळ नाहीये आणि मला बघायचं तर मी मुलांना घेऊन फिरते अशा टाईप. आता 1-2 वर्ष सुरू केले ते. ओके. वैष्णवीचं एक सांगायचं राहिलं मगाशी, की मी शनिवार रविवार जेव्हा घरी असतो त्यावेळेला रात्री चर्चा लांबली तर 10-15 लोक खाली बसलेले असतात आणि मी वैशालीला सांगतो, वैशाली 13 लोक आहेत आणि स्वयंपाक करते, म्हणते अर्धा तास थांबा. आणि कुठलीही तक्रार न करता, चेहऱ्यावरती त्रागा न दाखवता 13 लोकांचा 15 लोकांचा स्वयंपाक. म्हणजे रविवारच्या दिवशी घरी साधारण 30 ते 40 लोक असतात. सकाळी नाश्त्याला 7-8-10 लोक असतात, दुपारी जेवायला 4-5 लोक असतात, संध्याकाळी परत असतात, रात्री परत जेवायला 5-7 लोक तर असतात. म्हणजे 4च्या खाली कधी नसतातच. आणि ती कुठलाही तक्रार न करता ती करत असते, शनिवारी रविवारी ज्या वेळेला असेल त्यावेळेला. आणि अतिशय चांगलं कॉपरेशन असतं. खूप सपोर्ट सिस्टीम चांगली आहे तुमची. हो, इकोसिस्टीम खूप कारण तुम्हाला इकॉनॉमिकली पण त्यांचा सपोर्ट, तुम्ही मगाशी आता म्हणाला तसं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, किंवा हा सुद्धा खूप महत्वाचा असतो की ती आहे, सो मी काही करू शकतो. येस, ओके. सो अशा आहेत वैशालीजी. म्हणजे आपल्याला आपल्या लाईफमध्ये सॉरी म्हणण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांच्या दोघांच्या मध्ये जर मतभेद झाले आणि जर गट्टीफू असेल तर एकमेकांना करमत नाही, आणि त्यामुळे सॉरी म्हणायचं आणि आपलं नातं हेल्दी ठेवायचं हे वैशालीजींना खूप आवडतं. आणि त्याचबरोबर त्या एक प्रोत्साहन देत असतात सतत सरांना. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी आहे ना. ऐकत राहा 94.3 टमॅटो FM. रसिक आहे तुमच्याबरोबर. सरांना विचारायचंय की त्यांचे यापुढचे प्लॅन्स काय आहेत. जागरूक अभ्यासपूर्ण फ्युचर घडवण्यासाठी ते आपल्याला काही खास मेसेज देऊ शकतात का, विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टमॅटो FM. दिलसे रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिलसे. आणि आज आपल्याबरोबर एक खास मेड फॉर ईच अदर कपल
हनुमंतराव गायकवाड आणि सौ वैशाली हनुमंतराव गायकवाड. भारत विकास ग्रुप अर्थात BVG या कंपनीचे हे मालक. हाऊसकीपिंगची कामं करत कोट्याधीश झालेले. आता संसदेचं हाऊसकीपिंग असेल किंवा पंतप्रधानांचं ऑफिस असेल, राष्ट्रपती भवन असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, वेगवेगळी मंदिरं असतील, या सगळ्यांची हाऊसकीपिंगची कामं जेव्हा ही कंपनी करत असते तेव्हा त्या निमित्तानं काही मोठ्या लोकांना सुद्धा सरांना भेटायला मिळतं. तर त्यांच्याबरोबरचे सर काही खास अनुभव आमच्याबरोबर शेअर करा ना. नाही, मोदी साहेब मी 4-5 वेळा भेटलो आणि ते बऱ्याच वेळेला मराठीत बोलायचा प्रयत्न करतात आणि मराठीत बोलतात. आदरणीय गडकरी साहेब तर प्रचंड धडाडीचं नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि ग्राउंडवर आहेत. CM साहेबांचंही तसंच आहे. पवार साहेबांना तर काय, मी मध्ये तरी लेख लिहिला होता, आभाळ एवढा माणूस, ही प्रचंड नॉलेज आहे आणि सगळ्यांच्याकडनं करत असतो. सर आता इथून पुढचं तुमचं काय स्वप्न आपण म्हणूया, बरीच असते. शेती हा उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी करावा आणि तो प्रॉफिटेबल असावा, कमी खर्चाचा असावा आणि खाणाऱ्याला आणि पिकवणाऱ्याला दोघांनाही विषमुक्त मिळावं, जेणेकरून हे कॅन्सरसारखे आजार कमी होतील. सगळेच आजार, म्हणजे आज इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम वाढला आहे, चौकात चौकात वंध्यत्व निवारण केंद्र आली. त्याचं कारण हे फूड आहे. अतिरेकी पेस्टिसाईडचा वापर, औंधमध्ये 4 केंद्र अशी आहेत. तर हे कमी व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय की जेणेकरून सक्षम समाज निर्माण व्हावा. समाजाने पॉझिटिव्हिटीची चर्चा करावी. म्हणजे मी माध्यमांनी बऱ्याच ठिकाणी सांगतो की तुम्ही निगेटिव्ह बातम्या पहिल्या पानावरती घेत जाऊ नका, कुठेतरी कोपऱ्यात टाका. तुम्ही इंग्लंडला गेलात तर पहिल्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात, चांगलं काय घडलं, वाईट तर घडतच असतं. म्हणजे एखादी बिल्डिंग उभी करायला 3 वर्ष लागतात, पाडायला किती वेळ लागतो. त्यामुळे निगेटिव्हिटी मागं ठेवावी आणि पॉझिटिव्ह गोष्टी पुढे आणाव्यात आणि पॉझिटिव्ह काय चाललंय ते समाजापुढे आणावं, जेणेकरून समाजाला एक प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल. नाही तर सगळीकडे नैराश्य आहेच आहे, त्यातनं पॉझिटिव्हिटी गेलं पाहिजे. म्हणजे नंदकुमारजी त्यात खूप चांगलं काम करतात. वेगळं एक पॉझिटिव्ह माणूस आहे, पॉझिटिव्ह अप्रोचचा माणूस आहे. तुमचं चॅनल आहे, बाकी सगळेच मी सगळ्यांना हेच सांगतो. आणि बदलत्या काळाची आव्हानं बघितली पाहिजेत की उद्या म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर, परवाच मी एक रिपोर्ट वाचत होतो, अमेरिकेमध्ये 1200 लॉयरचे जॉब जाणार आहेत. कॉम्प्युटर तुमचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सगळे प्रश्न सोडवेल. डॉक्टरांचे 1200 जॉब जाणार आहेत. तर ह्या काळामध्ये, पुढच्या काळामध्ये मग आपण काय बदललं पाहिजे जेणेकरून सस्टेनेबिलिटी येईल. नाहीतर कोडॅक फिल्मचा पिक्चर कारखाना 110 वर्षांत बंद पडला. त्यांना वाटलंच नव्हतं कधी असं काही टेक्नॉलॉजी येईल आणि फोटो काढायला तर मोबाईलमध्येच लोक फोटो काढतात, फिल्म लागणारच नाही. STD बूथचा धंदा की काही खूप चालला होता, कधी कालशेष झाला कळला नाही. विमानाची तिकीटं काढून विकायचा धंदा होता लोकांचा, कधी बंद पडला लोकांना कळलं नाही. असे कालौघात अनेक व्यवसाय येतील आणि जातील. त्यामुळं काळाच्या पुढे राहण्यासाठी थोडंसं विचार करायला पाहिजे आणि भविष्यकाळात काय बदल होतील. आता जे गाड्या इलेक्ट्रिक होणार आहेत, पुढच्या 15-20 वर्षानंतर तुम्हाला इंजिन असलेल्या गाड्या मिळणार नाहीत. त्यामुळे डिझेल मेकॅनिक असतील, पेट्रोल मेकॅनिक असतील, त्यांची गॅरेज किंवा हे अजून एक 10-15 वर्ष चालेल. पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रिकचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. इलेक्ट्रिकच्या गाड्या होतील त्या बंदही पडतील, त्याला मेंटेनन्सही लागेल. त्या दृष्टीने आपण आपल्याला प्रिपेअर केलं पाहिजे. सो वी नीड टू अपग्रेड आवर सेल्फ एव्हरी डे, की भविष्यात जे बदल घडणार आहेत त्याचा मागोवा घेऊन आणि त्याचं समाजामध्ये जास्त बोलणं झालं पाहिजे, चाललं पाहिजे की हे बदल होतील आणि त्या दृष्टीने आपण सामोरं गेलं पाहिजे. सो जागरूक आणि अभ्यासपूर्ण फ्युचर जर घडवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खूप काही महत्त्वाच्या टिप्स सरांच्याकडून मिळालेल्या आहेत. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिक आहे तुमच्याबरोबर. जाताना आपण दोघांनाही विचारणार आहोत की असंच एक खास मेड फॉर इच अदर कपल होण्यासाठी त्यांना काही मेसेज द्यावासा वाटतो का आपल्याला? विचारूया या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा दिल से एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आज मेड फॉर इच अदर खास कपल आपल्याबरोबर BVG कंपनीचे सर्वेसर्वा श्रीयुत हनुमंतराव गायकवाड आणि सौ वैशाली हनुमंतराव गायकवाड. आपण इतका वेळ तुमच्याशी गप्पा गोष्टी करतो आहोत आणि त्यामुळे सरांच्या करिअरचा एक ग्राफ आमच्यासमोर आलाच आला. त्याचबरोबर सरांच्या सक्सेसफुल करिअरमध्ये वहिनींचा किती स्ट्रॉंग सपोर्ट आहे हेही आपल्या लक्षात आलेलं आहे. आता जाताना मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या 19-20 वर्षांच्या या एकत्रित जर्नीमधून काही खास टिप्स, म्हणजे इतरांनाही एक मेड फॉर इच अदर कपल होण्यासाठी तुम्ही काय सांगाल? एकमेकांपासून कुठल्या गोष्टी लपवून ठेवायच्या नाहीत. त्या म्हणजे साहेब प्रत्येक गोष्ट म्हणजे मीटिंगला जाण्याआधी किंवा जाऊन आल्यानंतर
प्रत्येक गोष्ट सांगतात मला, त्यामुळे मी 24 तास त्यांच्या सोबत आहे, हा अनुभव असतो मला. आणि ते काय करतायत किंवा मी मुलींसोबत आहे, कुठे गेली आहे ते त्यांना माहिती असतं. आम्ही एकमेकांपासून लपवून काही ठेवत नाही. कम्युनिकेशन. हां, मी माझ्या दिलेली मला जी त्यांनी पोझिशन दिली आहे किंवा माझ्यावर जो भरोसा ठेवला आहे त्याला मी पूर्णपणे प्रामाणिक आहे. मी फायनान्शियल ह्याच्यामध्ये मी कुठल्याच नातेवाईक माहेरचे जे प्रॉब्लेम्स असतात खूप घरांमध्ये, त्याच्यामध्ये मी स्वतःच अडकत नाही. की माझे नातेवाईक जॉबला आहेत आणि मग त्यांनी खूप प्रॉब्लेम क्रिएट केलेत आणि मग ते असं काही होत नाही. ओके. ते तसं सगळ्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि रिलेशन स्ट्रॉंग राहण्यासाठी कोणी पुढाकार कोणी माघार असं घ्यायला पाहिजे वेळच्या वेळेला. ओके. तर तुम्ही काय सांगाल? वैशीसारखी बायको मिळावी सगळ्यांना. ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण तरी सुद्धा स्वभावाची. स्वभावाची. पण मिळाल्यानंतर ते टिकवणं पण खूप महत्वाचं असतं. सो तुम्ही टिप्स तुमच्याकडून काय सांगाल? एकमेकांना सांभाळून घेतच काम करायचं असतं आणि ट्रान्सपरन्सी असली आयुष्यात की काय अडचणी येत. माझी पॉवर आपण तिच्याकडेच आहे. विश्वास खूप महत्वाचा आहे. ओके. आता एक मेसेज द्यायचा आपल्याला जाताना वैशालीना, इथून पुढच्या लाईफसाठी तुमच्याकडून काय सांगाल? आहे तशी चांगली राहा, वजन कमी करतेय. मागच्या कित्येक वर्षात झालं नव्हतं, आता ते मनावर घेतलंय, झालंय. अशीच हेल्दी राहावी, आनंदी राहावी, बाकी काय. तुम्ही काय सांगाल मग? तुमच्याकडून सरांना मेसेज काय द्यायचा? त्यांनी थोडा स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे, की म्हणजे वाचनासाठी किंवा कुठे प्रवासाला जरी गेले ना आमच्यासोबत तर त्यांचं सगळं लक्ष ते बिझनेसमध्ये असतं. म्हणजे आम्हाला म्हणतात तुम्ही फिरून या, मी आहे, माझी एक मीटिंग करून येतो. म्हणजे आम्ही UK ला गेलं तरी त्यांना भेटायला मीटिंगसाठी बिझनेसच्या एक 10 जण आले असतील. लंडन म्हणजे US ला गेलो तेव्हा एक मोठी चिठ्ठी होती, माझे इथं मित्र आहेत, मला भेटायचे, हे काम आहे, ते काम आहे. त्यातून थोडंसं त्यांनी आता थोडंसं स्वतःकडे किंवा ह्याचा वेळ द्यायला हवा, एवढंच मला म्हणायचं. ओके. सर ऐकताय ना? ऐकतं, पण इम्प्लिमेंट होताना आवड आहे थोडंसं. अच्छा, वहिनींच्या मधल्या काही छुपे टॅलेंट जे आपण म्हणतो, काय सांगाल तुम्ही आम्हाला? खूप चांगली चित्रकार आहे. बरं. घर बसल्या खूप चांगली. मी तिला आधी मध्ये म्हणायचो होतं गमतीनं, की मी एकदा लंडनला आम्ही गेलो तेव्हा तिथं गमतीने म्हणायचो आधी की तुझं लंडनच्या फुटपाथवरती आपण प्रदर्शन लावू. पण त्यानंतर तिनं ती खरंच मनावर घेतलं आणि अतिशय चांगली चित्र काढायला लागली. आणि जेन्युअनली पुढच्या वर्षी न्यूयॉर्कला तिचं एक्झिबिशन लावायचा विचार करतोय. त्या दृष्टीनं बोललोय मी तिथं माझ्या मित्रांशी जे मोठे मोठे एक्झिबिशन लावतात. मी तिला म्हणलं एक चित्र असं काढ की ते आपल्या MK हुसेनचं MM हुसेनसारखं 1-2-4 कोटीला विकलं जाईल, अशी चित्र वर्षातून 2-4 काढत जा म्हणलं, म्हणजे चांगलं होईल. आणि ती काढते चित्र. ओके. सरांच्या मध्ये छुपं टॅलेंट काय आहे? किंवा बाबा जसं तुम्ही पेंटिंग करताय किंवा गाणं म्हणतात, ते आवडतं त्यांना. गाणी खूप आवडतात त्यांना. ओके. आणि गुलाम अलीची गाणी आवडतात त्यांना ऐकायला. का म्हणतात पण? आणि जगजीत सिंग म्हणतात पण. ओके. बरं. आता मग मला ते म्हणायचं होतं की तुम्हाला जी गिफ्ट दिली नाही इतक्या वर्षात, असं आपण जेव्हा सुरुवातीला म्हणलं ना, तर ती नेक्स्ट इयर तुमचं जे एक्झिबिशन लागणार आहे न्यूयॉर्कला, तर ती केवढी मोठी गिफ्ट असेल तुम्हाला. म्हणजे ती लाईफ टाईम म्हणजे. आणि मला म्हणजे लाईफ पार्टनर मिळून मिळाले तेच मी मोठं गिफ्ट समजते. ते तर आहेच सोडा, त्यात वादच नाही. पण अशा पण सरांनी तुम्हाला बल्कमध्ये गिफ्ट दिले, म्हणजे साड्या पण एकदम भरपूर. आता न्यूयॉर्कमध्ये एक्झिबिशन, किती जणांचं असं ड्रीम असेल की त्यांच्या आवडीने अशी काही गोष्ट करावी, पण ती सक्सेसफुल होणार, मग सो लकी हे ना फिलिंग येतं आपल्याला ते. सर गाणी म्हणता तुम्ही? गाणं म्हणा की. नाही, मला आपलं कॉलेजमध्ये असताना गाणं आवडायचं. ती वैशाली भेटल्यानंतर गाण्याच बंद केलं मी. कुठलं? तुमको देखा तो ख्याल आया. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. मस्त. कसं वाटलं तुम्हाला? आम्ही एकदा ठरवलं होतं की वर्षातून एक दिवस आपल्याला एकमेकांबद्दल काय वाटतं याच्याबद्दल बोलायला पाहिजे, पण वेळच नव्हता कधी मिळाला. तर तुमच्यामुळे योग जुळून आला. तुमचे खूप आभार. उत्तम उत्तम उत्तम. धन्यवाद, दिल से धन्यवाद.
म्हणजे असं आम्ही गप्पा आयुष्यात कधी नाही मारलं, तुमच्यामुळे मारल्यास गप्पा. सो खूप छान वाटलं मला पण हो. एवढ्या तुम्ही छान गप्पा गोष्टी केल्यात. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. सर थँक्यू. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू. सो असा हा यांचा एकूणच जीवन प्रवास मेड फॉर इच अदर जर्नी आपण जाणून घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की प्रत्येक कपलच्या गप्पा गोष्टी आपण जेव्हा ऐकत असतो तेव्हा त्यातून काही खास गोष्टी आपणही न कळतपणे शिकत असतो. तेव्हा या गोष्टी शिकायच्या, आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आणि आपलंही कपल बनवायचं एक खास मेड फॉर इच अदर कपल. त्यासाठी ऑल दी बेस्ट म्हणते आणि आता म्हणते टाटा बाय बाय सुद्धा. एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM. रहा ऑलवेज एकदम हॅपी, एकदम फ्रेश.